नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यामधील अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीवरील 160 प्लस क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. तर आता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया आणि आजचा पहिला प्रश्न पहा. QS द्वारे प्रकाशित यादीनुसार विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहरामध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर आता QS द्वारे बेस्ट स्टुडंट सिटीज 2023 ही यादी प्रकाशित केलेली आहे आणि या यादीमध्ये लंडन या शहराने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि लंडन या शहराला यामध्ये किती गुण देण्यात आलेले आहेत? तर 100 इतके गुण देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीमधील म्युनिच हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियामधील सेऊल हे शहर आहे. चौथ्यावर स्वित्झर्लंडमधील झुरिच आहे आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न हे शहर आहे. आणि आता या यादीमध्ये भारतातील कोणकोणत्या शहराचा समावेश आहे तर हे सुद्धा नोट करून घ्या. तर मुंबई या यादीमध्ये 103व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बँगलोर 114व्या क्रमांकावर आहे. चेन्नई 125व्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली यामध्ये 129व्या स्थानावर आहे. आणि तसेच आता जर तुम्हाला असं विचारलं की या यादीमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे तर 4 शहरांचा समावेश आहे. आणि आता ही जी यादी आहे या यादीची निर्मिती करण्यासाठी किफायतशीर शिक्षण, गुणवत्ता, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि माजी विद्यार्थ्यांची मते या सर्वांचा विचार करून ही यादी तयार करण्यात येते. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. रामदर्श मिश्रा यांना 2021 साठीचा सरस्वती सन्मान नुकताच देण्यात आला आहे. तर आता ही या पुरस्काराची कितवी आवृत्ती होती असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर या पुरस्काराची ही 31वी आवृत्ती होती. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा रामदर्श मिश्रा यांना मैं तो यहाँ हूं या त्यांच्या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला आहे. आणि त्यांचा हा कविता संग्रह कधी प्रकाशित झालेला आहे तर 2015 मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि तसेच रामदर्श मिश्रा यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या. रामदर्श मिश्रा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1924 रोजी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे झालेला आहे. आणि त्यांनी आतापर्यंत 32 कविता संग्रह, 15 कादंबऱ्या, 30 लघुकथा आणि 15 साहित्यिक समीक्षक पुस्तके आणि 4 निबंध एवढं लिखाण केलेलं आहे. आणि तसंच आता इथे सरस्वती सन्मान या पुरस्काराविषयी बोललेला आहे. तर आता हा जो सरस्वती सन्मान पुरस्कार आहे याची स्थापना 1991 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि हा पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे देण्यात येतो तर KK बिर्ला फाउंडेशन द्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार भारतीय नागरिकाने कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या साहित्य कृतीला देण्यात येतो. आणि आता या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर यामध्ये मानपत्र, मानचिन्ह आणि 15 लाख रुपये रोख देण्यात येतात. आणि आता हा जो सरस्वती सन्मान आहे या पुरस्काराचे प्रथम विजेते कोण होते तर हरिवंशराय बच्चन हे या पुरस्काराचे प्रथम विजेते होते. आणि आतापर्यंत किती महाराष्ट्रीयन व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर 2020 मध्ये शरण कुमार लिंबाळे यांच्या सनातन पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच 2002 मध्ये युगांतरसाठी महेश एल कुंचलवार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 1993 मध्ये कन्यादानसाठी विजय तेंडुलकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारे पहिले टेनिसपटू कोण ठरले आहेत? तर आता 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारे पहिले टेनिसपटू हे नोवाक जोकोविच ठरलेले आहेत. आणि आता नुकतेच नोवाक जोकोविच यांनी विम्बल्डन मध्ये 80वे विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि त्यासह आता ते 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारे पहिले टेनिसपटू ठरलेले आहेत. आणि पहा, त्यांनी फ्रेंच ओपन मध्ये आतापर्यंत 85 सामने जिंकलेले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये 82 सामने आणि US ओपन मध्ये 81 सामने जिंकलेले आहेत. आणि आता तुम्ही कमेंट मध्ये मला हे सांगा की नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद जुलूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर 1905 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील लॉसने येथे आहे. आणि तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता विवेक फणसळकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची 2018 मध्ये ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांनी याआधी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून देखीलही त्यांनी कार्य केलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2022 मधील
फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर 2022 मधील फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा सिनी सदानंद शेट्टी यांनी जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप कोण ठरलेले आहेत? तर राजस्थानच्या रुबल शेखावत या फर्स्ट रनर अप ठरलेल्या आहेत. तर सेकंड रनर अप कोण ठरलेले आहेत? तर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान यामध्ये सेकंड रनर अप ठरलेले आहेत. आणि आता आपण इथं सिनी सदानंद शेट्टी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. सिनी सदानंद शेट्टी यांचा जन्म मुंबईत झालेला आहे आणि त्या सध्या कर्नाटकमध्ये राहतात. आणि त्यांचं वय किती आहे? तर त्या 21 वर्षाच्या आहेत. आणि आता त्यांनी फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्या आता 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि त्या एक भरतनाट्यम नृत्यांगना सुद्धा आहेत. आणि तसेच त्यांनी याआधी मिस टॅलेंटचा सुद्धा किताब पटकावलेला आहे. आणि आता ही जी फेमिना मिस इंडिया स्पर्धा आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, यावेळेसची या स्पर्धेची ही 58वी आवृत्ती होती. आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन मुंबई जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन येथे करण्यात आलं होतं. आणि आता ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर टाइम्स ग्रुपने प्रकाशित केलेल्या फेमिना या महिला मासिकाद्वारे मिस इंडियाचे आयोजन केले जाते. आणि याचं पहिल्यांदा आयोजन कधी करण्यात आलं होतं? तर 1964 मध्ये याचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान आणि कमाल वयाची मर्यादा आहे. म्हणजे जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुमचं किमान वय 18 पाहिजे किंवा कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय 25 वर्षे इतकं पाहिजे. आणि या स्पर्धेच्या पहिल्या विजेत्या कोण आहेत? तर मेहर मिस्त्री या स्पर्धेच्या पहिल्या विजेता आहेत. यांनी 1964 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्यवसाय सुलभता क्रमवारीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर व्यवसाय सुलभता क्रमवारीमध्ये आंध्र प्रदेश या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि आता ही जी क्रमवारी आहे यामध्ये राज्य आणि केंद्राचे 4 गटामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. ते गट सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, टॉप अचिव्हर्स मध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा, हरियाणा, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. आणि अचिव्हर्स या गटामध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. लक्षात राहू द्या, महाराष्ट्र यामध्ये अचिव्हर्स या गटामध्ये आहे. आणि तसेच आस्पायर मध्ये आसाम, केरळ, गोवा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. आणि त्याचप्रमाणे इमर्जिंग बिझनेस इकोसिस्टीम मध्ये अंदमान निकोबार, बिहार, चंदीगड, दिल्ली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचा समावेश आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता देश भारताचा सर्वात मोठा डाय अमोनियम फॉस्फेट पुरवठादार देश बनला आहे? तर आता रशिया हा भारताचा सर्वात मोठा डाय अमोनियम फॉस्फेट पुरवठादार देश बनलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आता कोणते विमानतळ हे व्हर्टिकल ऍक्सिस विंड टर्बाइन आणि सोलर पीव्ही हायब्रिड सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे? तर आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे व्हर्टिकल ऍक्सिस विंड टर्बाइन आणि सोलर पीव्ही हायब्रिड सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरलेले आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. वर्ल्ड हेल्थ नेटवर्कने कोणत्या आजाराला महामारी म्हणून घोषित केले आहे? तर वर्ल्ड हेल्थ नेटवर्कने मंकी पॉक्स या आजाराला महामारी म्हणून घोषित केलेला आहे. आणि सध्या हा आजार 75 देशामध्ये पसरलेला आहे. आणि नुकतेच आता WHO ने सुद्धा याला महामारी म्हणून घोषित केलेला आहे. आणि आता हा जो मंकी पॉक्स आहे हा एक झुनोटिक संसर्ग आहे, म्हणजेच प्राण्यापासून हा माणसामध्ये पसरतो. आणि यासाठी कोणता विषाणू जबाबदार आहे? तर मंकी पॉक्स हा विषाणू या आजारासाठी जबाबदार आहे. आणि हा विषाणू प्रथम 1958 मध्ये एका माकडामध्ये सापडला होता. त्यासाठी या आजाराला मंकी पॉक्स असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा आजार फक्त माकडातच आढळतो का? तर असं नाही, हा आजार इतर प्राण्यांना सुद्धा होतो. आणि मानवामध्ये हा आजार प्रथम कधी आढळला होता? तर 1970 मध्ये कांगो या देशात मानवामध्ये या आजाराचं प्रथम संक्रमण आढळलं होतं. IMFच्या म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या वालवर वैशिष्ट्यीकृत होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता या IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या वालवर वैशिष्ट्यीकृत होणाऱ्या गीता गोपीनाथन या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आणि तसेच आता असा सन्मान मिळवणाऱ्या गीता गोपीनाथन या पहिल्या महिला आणि दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत. याआधी हा सन्मान कोणत्या भारतीयांना मिळाला होता? तर याआधी हा सन्मान रघुराम राजन यांना मिळालेला होता. रघुराम राजन हे 2003 ते 2006 या दरम्यान IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते. आणि तसेच आता गीता गोपीनाथन यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, गीता गोपीनाथन यांची 2018 मध्ये IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्या या पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. आणि तसेच गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये IMFच्या महिला उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती
करण्यात आलेली आहे आणि हे पद प्रथमच निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. आणि तसेच त्यांनी याआधी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मानद आर्थिक सल्लागार म्हणून देखील कार्य केलेलं आहे. तर गीता गोपीनाथन यांच्याविषयीची एवढी माहिती नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद भूषवणारे सातारा जिल्ह्यातील कितवे व्यक्ती ठरले आहेत. तर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद भूषवणारे सातारा जिल्ह्यातील चौथे व्यक्ती ठरलेले आहेत. याआधी सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या व्यक्तींनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे पद भूषवणारे चौथे व्यक्ती ठरलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री ठरलेले आहेत, तर आता ते महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. आणि त्याचबरोबर हा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. 2019 मध्ये ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे विजयी झाले होते. तर ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील किती पाणथळ स्थळांचा समावेश रामसर साइट्स मध्ये करण्यात आला आहे. तर आता भारतातील 5 स्थळांचा समावेश या रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता या 5 स्थळांपैकी 3 स्थळे ही तामिळनाडू राज्यातील आहेत आणि प्रत्येकी एक स्थळ हे मध्य प्रदेश आणि मिझोराम या राज्यातील आहे. आणि आता भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे, तर 49 वरून 54 इतकी झालेली आहे. आणि रामसर यादीनुसार सर्वाधिक रामसर साइट असलेला देश कोणता आहे, तर युनायटेड किंगडम हा सर्वाधिक रामसर साइट्स असलेला देश आहे. युनायटेड किंगडम मध्ये एकूण किती रामसर साइट्स आहेत, तर 175 रामसर साइट्स आहेत. आणि त्याचबरोबर आता भारतातील नवीन 5 रामसर साइटची सुद्धा आपण नावे पाहून घेऊया. तर पहा, तामिळनाडू मधील करिकल्ली पक्षी अभयारण्य, पल्लीकरनाई मार्श रिझर्व फॉरेस्ट आणि पिचावरम मॅग्रोव्ह या 3 स्थळांचा यामध्ये समावेश आहे. आणि मिझोराम मधील पाला वेटलँड आणि मध्य प्रदेश मधील सख्या सागर याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि तसेच आता हा जो रामसर करार आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराण मधील रामसर येथे हा करार करण्यात आला होता. त्यासाठी याला रामसर करार असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा करार कधीपासून लागू झालेला आहे, तर 21 डिसेंबर 1975 पासून हा करार लागू झालेला आहे. आणि भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. आणि आता भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 10 रामसर स्थळे आहेत. आणि तसेच भारतातील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे, तर चिल्का सरोवर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं की भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ कोणतं आहे, तर सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ आहे. आणि भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ कोणतं आहे, तर रेणुका वेटलँड हे भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2 रामसर स्थळे आहेत, आणि ती कोणकोणती, तर नांदूर माधमेश्वर याचा समावेश 2019 मध्ये करण्यात आलेला आहे आणि लोणावळा सरोवराचा समावेश यामध्ये 2020 मध्ये करण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. झारखंड आणि आंध्र प्रदेशानंतर कोणत्या राज्यामध्ये युरेनियमचे साठे सापडले आहेत, तर नुकतेच आता झारखंड आणि आंध्र प्रदेशानंतर राजस्थानमध्ये युरेनियमचे साठे सापडलेले आहेत. आणि तसेच आता IWF युवा विश्व चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिला वेटलिफ्टर कोण बनला आहे. तर आता IWF युवा विश्व चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सानापती गुरुनायडू हा भारताचा पहिला वेटलिफ्टर बनलेला आहे. आणि यांनी कोणत्या वजनी गटामध्ये हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, तर 55 किलो वजनी गटामध्ये त्यांनी हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि तसेच पाहता नुकतेच उस्मानाबादचे नाव बदलण्यात आलेले आहे. तर आता उस्मानाबादचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आलेलं आहे, तर पहा, उस्मानाबाद या आधी धाराशिव नावानंच ओळखलं जात असे. 1904 मध्ये शेवटचा निजाम मीर उस्मान अली याने धाराशिवचे नाव बदलून उस्मानाबाद असे केले होते. आणि आता पुन्हा आता उस्मानाबादला धाराशिव हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे औरंगाबादचं सुद्धा आता नाव बदलण्यात आलेलं आहे. आणि आता औरंगाबादला नवीन नाव काय देण्यात आलेलं आहे, तर छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादला नवीन नाव देण्यात आलेलं आहे. आणि औरंगाबाद या शहराचा इतिहास पाहायचा झाला तर औरंगाबाद यादव काळामध्ये खडकी नावाने ओळखलं जात असे. नंतर मलिक अंबरने त्याच्या मुलाच्या नावावरून त्याला फतेनगर असं नाव दिलं होतं. आणि मोगल काळामध्ये 1936 मध्ये त्याला औरंगाबाद असं नाव देण्यात आलेलं होतं. आणि आता या शहराचं पुन्हा नामकरण करून 386 वर्षानंतर त्याला आता छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा नोट करून घ्या, नवी मुंबई विमानतळाला आता दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे दिबा पाटील कोण आहेत, तर यांचं पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील असं आहे. आणि हे एक राजकारणी होते. आणि यांच्याविषयी सांगायचं झालं तर दिबा पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष होते. आणि त्याचप्रमाणे
महाराष्ट्राचे पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे ते 4 वेळा आमदार होते आणि तसेच त्यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि ते रायगडचे 2 वेळा खासदार सुद्धा होते आणि त्यांनी 16 ऑगस्ट 1999 रोजी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. याआधी ते कोणत्या पक्षात होते तर शेतकरी कामगार पक्षात होते आणि त्यामधून बाहेर पडून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता. तर ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इस्रोने PSLV C-53 रॉकेटद्वारे कोणत्या देशाच्या 3 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे? तर नुकतेच आता इस्रोने PSLV C-53 रॉकेटद्वारे सिंगापूर देशाच्या 3 उपग्रहांचे प्रक्षेपण केलेलं आहे आणि आता हे जे PSLV रॉकेट आहे याचं हे 55वं प्रक्षेपण होतं आणि आता याचं प्रक्षेपण कुठून करण्यात आलं होतं तर सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. आणि आता जे 3 उपग्रह आहेत त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे तर नोट करून घ्या. त्यापैकी एकाचं नाव आहे DSEO आणि त्याचं वजन किती होतं तर 365 किलो इतकं त्याचं वजन होतं आणि दुसऱ्याचं नाव आहे न्यू SAR आणि त्याचं वजन किती होतं तर त्या उपग्रहाचं वजन 155 किलो होतं आणि तिसऱ्या उपग्रहाचं नाव काय आहे तर स्कूप 1 असं तिसऱ्या उपग्रहाचं नाव होतं आणि याचं वजन किती होतं तर 2.8 किलोग्राम इतकं या उपग्रहाचं वजन होतं. तर तसेच पाहता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे आणि राहुल नार्वेकर यांना किती मते मिळालेली आहेत तर 164 मते मिळालेली आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी हे उभे टाकले होते आणि त्यांना 107 मते मिळालेली आहेत. आणि आता जे राहुल नार्वेकर आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा 2016 मध्ये राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती आणि आता ते सध्या मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आता ते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्राचे कितवे अध्यक्ष ठरलेले आहेत तर 16वे अध्यक्ष ठरलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आतापर्यंतचे ते दुसरे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यांचं वय किती आहे तर 45 वर्षे इतकं त्यांचं वय आहे आणि आता महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण ठरले होते तर शिवराज पाटील हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले होते आणि अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांचं वय किती होतं तर 42 वर्ष इतकं त्यांचं त्यावेळेस वय होतं. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नासाने कोणत्या देशातून कॅपस्टोन यानाचे प्रक्षेपण केले आहे तर नासाने न्यूझीलंड या देशातून कॅपस्टोन यानाचं प्रक्षेपण केलेलं आहे आणि आता हे जे यान आहे या यानाचं प्रक्षेपण रॉकेट लॅब या कंपनीद्वारे करण्यात आलेलं आहे आणि पहा आता नासाद्वारे 2024 मध्ये आर्केमिस्ट हे मिशन राबवण्यात येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे कॅपस्टोन यान प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे आणि आता जे कॅपस्टोन यान आहे याचं वजन किती आहे तर याचं वजन 25 किलो इतकं आहे आणि या यानाची लांबी किती आहे तर 59 फूट इतकी या यानाची लांबी आहे आणि हे यान निर्माण करण्यासाठी एकूण किती खर्च आलेला आहे तर हे यान निर्माण करण्यासाठी $30 मिलियन पेक्षा कमी खर्च आलेला आहे आणि आता या यानाचा उद्देश काय आहे तर चंद्र गेटवे स्पेस स्टेशनसाठी योग्य असलेल्या चंद्राच्या कक्षेच्या विशिष्ट प्रकारचा अभ्यास करणे हा या यानाचा उद्देश आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 29 धावा काढण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे तर आता कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 29 धावा काढण्याचा विश्वविक्रम हा जसप्रीत बुमराह यांनी केलेला आहे आणि पहा आता FATF चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता FATF चे अध्यक्ष म्हणून T राजाकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता जे T राजाकुमार आहे ते कोणत्या देशाचे आहेत तर हे सिंगापूरचे आहेत आणि आता त्यांची FATF चे अध्यक्ष म्हणून 1 जुलै 2022 तर 30 जून 2024 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान भारत गौरव पर्यटक ट्रेनला सुरुवात करण्यात आली आहे तर आता भारत आणि नेपाळ दरम्यान भारत गौरव पर्यटक ट्रेनला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आता ही जी ट्रेन आहे ही रामायण सर्किटवर धावणार आहे आणि भारत आणि नेपाळ मधील ही पहिली पर्यटन ट्रेन आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. भारत आणि नेपाळ दरम्यान पहिली पर्यटन ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. आशिया पॅसिफिक सस्टेनेबिलिटी इंडेक्स 2021 मध्ये बेंगलोर या शहराने कितवे स्थान पटकावले आहे तर आता या आशिया पॅसिफिक सस्टेनेबिलिटी इंडेक्स मध्ये बेंगलोर शहराने 14वे स्थान पटकावलेलं आहे आणि आता या इंडेक्स मध्ये भारतातील 4 शहराने टॉप 20 मध्ये स्थान मिळवलेले आहे आणि ती शहरं कोणकोणती आहेत तर दिल्ली यामध्ये 17व्या स्थानावर आहे, हैदराबाद 18व्या आणि मुंबई यामध्ये 20व्या स्थानी आहे आणि आता हे जे दिल्ली, हैदराबाद, मुंबई आहेत यांना रौप्य मानक श्रेणी प्राप्त झालेली आहे तर बेंगलोर या शहराला सुवर्ण मानक श्रेणी प्राप्त झालेली आहे आणि तसेच या इंडेक्स मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते शहर आहे तर सिंगापूर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, दुसऱ्या स्थानावर
ऑस्ट्रेलियामधील सिडनी हे शहर आहे, तिसऱ्यावर न्यूझीलंड मधील वेलिंग्टन हे शहर आहे, चौथ्यावर ऑस्ट्रेलियामधील पर्थ हे शहर आहे, तर पाचव्या क्रमांकावर मेलबर्न हे शहर आहे. तर पाचव्या क्रमांकावर मेलबर्न हे शहर आहे. तर आता पहा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आता भारतातील पहिल्या पायलट विरहित लढाऊ विमानाची निर्मिती कोणत्या संस्थेने केली आहे? तर आता भारतातील पहिल्या पायलट विरहित लढाऊ विमानाची निर्मिती बेंगलोर स्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या कंपनीने केलेली आहे आणि ही कंपनी DRDO अंतर्गत कार्य करते. आणि आता हे जे विमान आहे याची नुकतीच आता यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे आणि याची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आलेली आहे, तर कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज मध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. आणि आता हे जे विमान आहे या विमानाला DRDO द्वारे स्विफ्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट NTPC ने कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? तर आता भारतातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट NTPC ने तेलंगणा राज्यामध्ये कार्यान्वित केलेला आहे. आणि तेलंगणामध्ये सुद्धा कुठे, तर तेलंगणामधील रामागुंडम येथे हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. आणि या प्लांटची वीज निर्मिती क्षमता किती आहे, तर 100 मेगावॅट इतकी या प्लांटची वीज निर्मिती क्षमता आहे. तर ठीक आहे, तर आता याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग पॉवर प्लांट मध्य प्रदेश मधील ओंकारेश्वर येथे स्थापन करण्यात येत आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, CII गुणवत्ता रत्न पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता या CII गुणवत्ता रत्न पुरस्कार 2021 ने अशोक सुता यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि हा पुरस्कार उत्कृष्ट नेतृत्व, योगदान आणि गुणवत्ता मोहिमेतील विशिष्ट सेवेसाठी प्रदान केला जातो. आणि त्याचप्रमाणे पहा, आता डिजिटल इंडिया वीक 2022 चे आयोजन कधी करण्यात आले? तर डिजिटल इंडिया वीक 2022 चे आयोजन 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान करण्यात आलेला आहे. आणि आता या कार्यक्रमाचं उद्घाटन गुजरात मधील गांधीनगर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि तसेच यावेळेसच्या या डिजिटल इंडिया वीकची थीम काय होती, तर कॅटलायझिंग न्यू इंडिया टेक अहेड अशी यावेळेसच्या या डिजिटल इंडिया वीकची थीम होती. तर आता पुढील प्रश्न पहा, मर्सरच्या 2022 मधील कॉस्ट ऑफ लिव्हिंग असेसमेंट नुसार कोणते शहर हे भारतातील सर्वात महाग शहर ठरले आहे? तर आता मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग असेसमेंट नुसार मुंबई हे भारतातील सर्वात महाग शहर ठरलेलं आहे. आणि पहा, आता जगामधील 227 शहरामध्ये मुंबई महागाईच्या बाबतीत 127व्या क्रमांकावर आहे. आणि या क्रमवारीमध्ये दिल्ली कितव्या स्थानावर आहे, तर 155व्या स्थानावर आहे, चेन्नई 177व्या स्थानावर आहे, बँगलोर 178व्या, पुणे 201व्या आणि कोलकाता 203व्या स्थानावर आहे. आणि तसेच या कॉस्ट ऑफ लिव्हिंग असेसमेंट नुसार जगातील सर्वात महाग शहर कोणतं ठरलेलं आहे, तर हाँगकाँग हे जगातील सर्वात महाग शहर ठरलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर झुरिच आहे, तिसऱ्यावर जिनेवा, चौथ्यावर बासेल आणि पाचव्यावर बर्न हे शहर आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2022 साठीचा फिल्ड्स मेडल पुरस्कार किती व्यक्तीला जाहीर झाला आहे? तर 2022 साठीचा फिल्ड्स मेडल पुरस्कार हा 4 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. आणि त्यापैकी मेरिना व्हायाझोव्स्का हे अत्यंत महत्वाचं नाव आहे, कारण आता हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. याआधी हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत, तर इराणच्या मरियम मिर्झाखानी यांना हा 2014 मध्ये पुरस्कार देण्यात आला होता. आणि त्यानंतर आता मेरिना व्हायाझोव्स्का दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. आणि याबरोबर इतर जे 3 व्यक्ती आहेत त्यांची नाव सुद्धा नोट करून घ्या. तर जिनेवा विद्यापीठाचे प्राध्यापक ह्युगो डिमिनियल कॉपिन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रिस्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जून हू यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जेम्स मेनार्ड यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि पहा, आता जे सर्व विजेते आहेत यांची वय 40च्या आतच आहेत. म्हणजे आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 40 वर्षाखालील व्यक्तींनाच दिला जातो. आणि या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1936 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या पुरस्काराला गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या पुरस्काराला फिल्ड्स मेडल हे नाव कॅनेडियन गणितज्ञ प्रोफेसर जेसी फिल्ड्स यांच्या नावावरून देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाद्वारे प्रदान करण्यात येतो, तर इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियनद्वारे दर 4 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर यामध्ये 14 कॅरेटचे सुवर्ण पदक आणि 15,000 कॅनेडियन डॉलरचे रोख पारितोषिक देण्यात येते. तर आता पुढील प्रश्न पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिक आल्लूरू सीताराम राजू यांच्या किती फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले? तर नुकतेच आता आल्लूरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेला आहे. आणि त्यांचा हा जो पुतळा आहे हा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे, तर आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथे हा पुतळा त्यांचा स्थापन करण्यात आलेला आहे.
आणि त्याचप्रमाणे पाहता नीरज चोप्रा यांनी किती मीटर दूर भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे? तर नुकताच आता नीरज चोप्रा यांनी 89.94 मीटर दूर भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. याआधी त्यांनी 89.30 मीटर इतका भाला फेकून हा विक्रम स्थापित केला होता आणि त्यांनी आता स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आणि आता हा जो विक्रम आहे हा त्यांनी कोणत्या स्पर्धेदरम्यान केलेला आहे? तर प्रतिष्ठित डायमंड लीग मध्ये त्यांनी हा विक्रम केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याने काशी यात्रा ही योजना सुरू केली आहे? तर नुकतीच आता कर्नाटक या राज्याने काशी यात्रा ही योजना सुरू केलेली आहे. आणि आता या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात यात्रा करू इच्छिणाऱ्या 30,000 यात्रेकरूंना प्रत्येकी 5,000 रुपये रोख मदत देण्यात येणार आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय तटरक्षक दलाने मासिक भत्त्यांच्या वितरणासाठी कोणती प्रणाली लॉन्च केली आहे? तर आता भारतीय तटरक्षक दलाने मासिक भत्त्यांच्या वितरणासाठी पद्मा ही प्रणाली लॉन्च केलेली आहे. आता या पद्माचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. तर पे रोल ऑटोमेशन फॉर डिसबर्समेंट ऑफ मंथली अलाउन्सेस असे या पद्माचं फुल फॉर्म आहे. आणि त्याचबरोबर आता नाटोमध्ये सामील होण्यासाठी कोणत्या 2 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे? तर आता नाटोमध्ये सामील होण्यासाठी फिनलँड आणि स्वीडन या 2 देशांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या राज्य क्रमवारी निर्देशांक 2022 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर आता या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या राज्य क्रमवारी निर्देशांकामध्ये ओडिशा या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि ओडिशा या राज्याचा यामध्ये किती स्कोर होता? तर 0.836 इतका ओडिशाचा स्कोर होता. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर उत्तर प्रदेश आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्य आहे. आणि आता या क्रमवारीमध्ये आपला महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर या क्रमवारीमध्ये आपला महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर आहे. आणि तसेच यामध्ये विशेष श्रेणीतील राज्यासाठी वेगळी क्रमवारी जाहीर करण्यात आली होती. आणि यामध्ये त्रिपुरा प्रथम क्रमांकावर होता, दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश होता आणि तिसऱ्या क्रमांकावर सिक्कीम हे राज्य होतं. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, एवढे पॉइंट नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जगातील सर्वात मोठे इनोव्हेशन कॅम्पस टी हब 2.0 स्थापन केले आहे? तर नुकतेच आता तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जगातील सर्वात मोठे इनोव्हेशन कॅम्पस टी हब 2.0 स्थापन केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे फोर्स कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे फोर्स कमांडर म्हणून मोहन सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश कोण बनले आहेत? तर आता अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश या केतनजी ब्राउन जॅक्सन बनलेल्या आहेत. आणि आता पुरुष आणि स्त्री या दोहोंचा विचार करता त्या अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या तिसऱ्या कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. आणि त्यांच्या आधी 1991 मध्ये निवृत्त झालेले थुरगुड मार्शल आणि सध्या अजूनही कार्यरत असलेले केरेन्स थॉमस या 2 कृष्णवर्णीय पुरुषांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि त्यांच्या नंतरच्या केतनजी ब्राउन जॅक्सन या तिसऱ्या कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. आणि महिलांचा विचार करता त्या पहिल्या महिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. आणि त्याचप्रमाणे आता अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश बनणाऱ्या केतनजी ब्राउन जॅक्सन या 6व्या महिला ठरलेल्या आहेत. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, यापूर्वी 2013 पासून जॅक्सन या DC येथे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून देखील कार्यरत आहेत. ठीक आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या जागतिक गटाने 600 अब्ज अमेरिकन डॉलरची जागतिक पायाभूत सुविधा योजना सुरू केली आहे? तर नुकतीच आता ही योजना G7 या गटाने सुरू केलेली आहे. आणि याविषयीचा एक पॉइंट नोट करून घ्या. तर विकसनशील देशामधील पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करण्यासाठी 5 वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत 600 अब्ज उभारण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेले आहे. आणि पहा, आता या योजनेसाठी अमेरिकेने फेडरल फंड आणि खासगी गुंतवणुकीद्वारे एकूण 200 अब्ज डॉलर उभारण्याचे वचन दिलेले आहे. तर युरोपियन युनियनने 300 अब्ज युरोची घोषणा केलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वामी रामानुजाचार्य यांच्या 4 फूट उंच स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर आता स्वामी रामानुजाचार्य यांच्या 4 फूट उंच स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण जम्मू काश्मीर मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा कुठे? तर श्रीनगर मध्ये झेलम नदीच्या काठावरील सूर्ययार मंदिरात ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे.
आणि याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, याआधी स्वामी रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे अनावरण तेलंगणामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या पुतळ्याला काय नाव देण्यात आलेलं आहे, तर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी तयार केलेल्या अॅनालॉग चिपसेटला काय नाव देण्यात आले आहे? तर आता पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी एक अॅनालॉग चिपसेट तयार केलेला आहे आणि आता त्या अॅनालॉग चिपसेटला आर्यभट्ट 1 असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता या आर्यभट्टचा फुल फॉर्म काय आहे ते, तर द अॅनालॉग रिकॉन्फिगरेबल टेक्नॉलॉजी अँड बायोस्केबल हार्डवेअर फॉर एआय टास्क असे याचं फुल फॉर्म आहे. आणि तसेच आता ही जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था आहे, याचे संस्थापक कोण आहेत, तर जमशेदजी टाटा आणि कृष्णराजा वाडियार हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आणि या संस्थेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1909 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता पहा, राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून किती व्यक्तींची निवड करण्यात आली आहे? तर नुकतेच आता राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून 4 व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. आणि ते व्यक्ती कोण कोण आहेत, तर पहिली व्यक्ती पहा, पीटी उषा. पीटी उषा यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांना पायोली एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं. आणि यांना याआधी 1985 मध्ये पद्मश्री देण्यात आलेला आहे आणि 1984 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इलायराजा यांची सुद्धा यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. आणि इलायराजा हे भारतातील महान संगीतकारापैकी एक मानले जातात. त्यांनी 1000हून अधिक चित्रपटांसाठी 7000हून अधिक गाणी रचली आहेत. त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण देण्यात आलेला आहे आणि 2018 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच वीरेंद्र हेगडे यांची सुद्धा राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि वीरेंद्र हेगडे यांच्याविषयी सांगायचं झालं तर वयाच्या 20व्या वर्षापासून कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आणि ग्रामीण विकास आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विविध परिवर्तनात्मक उपक्रमांचे नेतृत्व त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि चौथे व्यक्ती कोण आहेत, तर के.व्ही. विजेंद्र प्रसाद हे चौथे व्यक्ती आहेत. आणि हे कोण आहेत, तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस राजामौली यांचे ते वडील आहेत. तर या 4ही व्यक्तींची नाव लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या आयआयटी संस्थेत भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा तिहान सुरू करण्यात आली आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता नुकतीच भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा ही आयआयटी हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे तिहान आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि पहा, आता ब्रिटनच्या संसदेने नुकताच कोणाला आयुर्वेद रत्न पुरस्कार प्रदान केला आहे, तर आता ब्रिटनच्या संसदेने तनुजा नेसरी यांना आयुर्वेद रत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे. आणि आता हे ज्या तनुजा नेसरी आहेत या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या संचालिका आहेत. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या पद्मा ब्रिजची लांबी किती आहे? तर आता हा जो पद्मा ब्रिज आहे याची लांबी 6.15 किलोमीटर इतकी आहे. आणि आता हा जो पद्मा ब्रिज आहे हा बांगलादेशातील सर्वात मोठा पूल ठरलेला आहे. आणि या ब्रिजचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा बांगलादेशने संपूर्णतः स्वखर्चाने निर्माण केलेला आहे. आणि या ब्रिज निर्मितीसाठी एकूण किती खर्च आलेला आहे, तर 30,193 करोड टक्का इतका यासाठी खर्च आलेला आहे. आणि या ब्रिजचं निर्मिती कार्य कधी सुरू करण्यात आलं होतं, तर 2015 मध्ये याचं कार्य सुरू करण्यात आलं होतं. आणि आता 2022 मध्ये या ब्रिजचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. युनायटेड नेशन हॅबिटेटच्या वर्ल्ड सिटीज रिपोर्ट 2022 नुसार कधीपर्यंत भारताची शहरी लोकसंख्या 675 दशलक्ष असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आता या अंदाजानुसार भारताची शहरी लोकसंख्या 2035 पर्यंत 675 दशलक्ष असेल असं वर्तवण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच 2035च्या मध्यभागी भारतातील शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 43.2% असेल. आणि तसेच 2021 मध्ये शहरी लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या 56% 2050 पर्यंत 68% वाढण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या कंपनीने पेट्रोल सोबत मिथेनॉलचे 15% मिश्रण असलेले M15 पेट्रोल लॉन्च केले आहे? तर नुकतेच आता हे पेट्रोल इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं लॉन्च केलेलं आहे आणि सध्या आता प्रायोगिक तत्वावर याचा आसाममध्ये उपयोग करण्यात येत आहे. आणि तसेच कोणत्या कंपनीने स्टार्टअप स्कूल इंडिया उपक्रम सुरू केला आहे? तर नुकताच आता गुगल या कंपनीने स्टार्टअप स्कूल इंडिया हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा.
अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट प्रोग्राम पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती कोण ठरली आहे? तर आता अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट प्रोग्राम पूर्ण करणारी जान्हवी डांगेटी ही सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरलेली आहे आणि त्यांचं वय किती आहे? तर त्या 19 वर्षाच्या आहेत आणि भारतातील आंध्र प्रदेशच्या त्या रहिवासी आहेत आणि त्यांनी आता हा प्रोग्राम पोलंडमधील अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये पूर्ण केलेला आहे आणि आता या AATC प्रोग्रामसाठी जगभरातून 6 व्यक्तींची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये जान्हवी डांगेटी यांचा समावेश होता आणि याआधी सुद्धा आपण पाहिलेला आहे नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या जान्हवी डांगेटी या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता पुढील प्रश्न पहा. 2022 मधील मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता या स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद हे विक्टर एक्सेल्सन यांनी पटकावलेलं आहे आणि यांनी या स्पर्धेमध्ये जपानच्या किनेटो मोमोटो यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तसेच या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर थायलंडच्या रचानोक इंथॉनॉन यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्यांनी ही स्पर्धा कोणाला हरवून जिंकलेली आहे? तर चीनच्या चेन युफेई यांना हरवून त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता ही जी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आहे ही 1937 पासून आयोजित करण्यात येते आणि यावेळेसची याची ही 12वी आवृत्ती होती आणि यामध्ये बक्षीस म्हणून किती रक्कम देण्यात येते? तर $6,75,000 अमेरिकन डॉलर इतकं या स्पर्धेमध्ये पारितोषिक म्हणून रक्कम देण्यात येते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. पियुष गोयल यांच्यानंतर G20 साठी भारताचे नवीन शेर्पा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता पियुष गोयल यांच्यानंतर G20 साठी भारताचे नवीन शेर्पा म्हणून अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पहा आता इंडोनेशियानंतर 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारत हा G20 चा अध्यक्ष असणार आहे. आणि त्याचबरोबर आता याआधी ज्या G20 परिषदा झालेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, पहिली G20 परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2008 मध्ये अमेरिकेमधील वॉशिंग्टन DC येथे पहिली G20 परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि आता 2022 मधील 17वी G20 परिषद 5 ते 16 नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियामधील बालिया शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि 16वी G20 परिषद 2021 मध्ये इटलीमधील रोम येथे आयोजित करण्यात आली होती. आणि 15वी 2020 मध्ये सौदी अरेबियामधील रियाद या शहरात आयोजित करण्यात आली होती. आणि 2019 मधील 14वी G20 परिषद जपानमधील ओसाका या शहरात आयोजित करण्यात आली होती. आणि त्याचप्रमाणे पाहता जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं नुकतंच निधन झाले आहे. तर त्यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर शिंजो आबे यांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि पहा, जपानमधील नारा शहरात भाषण देत असताना तेत्सुया यामागामी या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यामध्येच 8 जुलै रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि पाहता इथे शिंजो आबे यांच्याविषयीचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण पाहूया. तर पहा, त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 मध्ये झालेला आहे आणि त्यांना 2003 मध्ये डेमोक्रेटिक पक्षाचे महासचिव बनवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर 2006 मध्ये ते जपानचे पंतप्रधान सुद्धा बनले होते आणि त्यावेळेस ते जपानचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले होते. आणि तसेच त्यांनी 2012 ते 2020 पर्यंत जपानचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे आणि जपानचे सर्वाधिक काळासाठी पंतप्रधान पद भूषवणारे ते पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. आणि पहा, 2014 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मुख्य अतिथी बनणारे ते जपानचे पहिले पंतप्रधान होते. आणि त्यांना 2021 मध्ये भारताद्वारे पद्मविभूषण आणि 2022 मध्ये नेताजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्यांनी भारताला पंतप्रधान असताना किती वेळा भेट दिलेली आहे? तर 4 वेळा भेट दिलेली आहे. आणि ती कधी कधी? तर 2007, 2014, 2015 आणि 2017 मध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, शिंजो आबे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतामध्ये 9 जुलै रोजी राष्ट्रीय शोक दिन घोषित करण्यात आला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. CBSE ने अलीकडेच कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर नुकतेच आता CBSE ने परीक्षा संगम हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. आणि आता या पोर्टलद्वारे बोर्ड परीक्षांचे निकाल, नमुना पेपर आणि इतर तपशील एकाच विंडोमध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि पहा, आता नुकतेच मोहम्मद बारकिंडो यांचे निधन झाले आहे. तर ते कोणत्या संस्थेचे सरचिटणीस होते? तर मोहम्मद बारकिंडो हे OPEC या संस्थेचे सरचिटणीस होते आणि या सरचिटणीस पदावर असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांची OPEC चे सरचिटणीस म्हणून कधी निवड करण्यात आली होती? तर 2016 मध्ये त्यांची OPEC चे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली होती. आणि ते कोणत्या देशाचे नागरिक होते? तर नायजेरिया या देशाचे ते नागरिक होते. आणि आता ही जी OPEC आहे याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पहा, OPEC म्हणजे काय? तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असे याचं फुल फॉर्म आहे. आणि ही एक
पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे आणि याची स्थापना कधी करण्यात आली होती तर 14 सप्टेंबर 1960 रोजी इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 देशांनी मिळून या संस्थेची स्थापना केली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर ऑस्ट्रिया येथील व्हिएन्ना येथे याचं मुख्यालय आहे आणि सध्या 13 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत. तर आता पुढील प्रश्न पहा. 2022 मधील विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहेत? तर आता ही स्पर्धा नोवाक जोकोविच यांनी जिंकलेली आहे आणि या स्पर्धेमधील फायनलमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गोस यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता पहा, ही जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा आहे या स्पर्धेचं सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर रॉजर फेडरर यांनी ही स्पर्धा सर्वाधिक वेळा म्हणजेच 8 वेळा जिंकलेली आहे. आणि आता त्यांच्यानंतर नोवाक जोकोविच यांचा क्रमांक लागतो. नोवाक जोकोविच यांनी ही 7व्यांदा स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तसेच पाहता जे नोवाक जोकोविच आहेत आता यांच्या नावावर एकूण 21 ग्रँड स्लॅम झालेले आहेत आणि या 21 ग्रँड स्लॅम मध्ये 7 वेळा त्यांनी विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे, 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, 2 वेळा फ्रेंच ओपन आणि 3 वेळा US ओपन ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता पुरुषामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणाच्या नावावर आहेत तर राफेल नदाल यांच्या नावावर आहेत. यांच्या नावावर एकूण 22 ग्रँड स्लॅम आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नोवाक जोकोविच आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर रॉजर फेडरर आहेत. रॉजर फेडरर यांच्या नावावर एकूण 20 ग्रँड स्लॅम आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आता ही जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा आहे यामधील महिला एकेरीचं विजेतेपद अलिना रिबाकिना यांनी पटकावलेलं आहे. आणि पहा, आता हे ज्या अलिना रिबाकिना आहेत यांचा जन्म रशियामध्ये झालेला आहे आणि त्या 2018 पासून कझाकस्तान या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि तसेच आता अलिना रिबाकिना 2011 पासून विम्बल्डन जिंकणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरलेल्या आहेत. त्यांचं वय सध्या किती आहे तर त्या 23 वर्षाच्या आहेत. आणि याआधी 2011 मध्ये पेट्रा क्विटोवा यांनी ही स्पर्धा जिंकली होती आणि त्यावेळेस त्या सर्वात तरुण महिला ठरलेल्या होत्या. बरं, त्याचबरोबर आता हे जे अलिना रिबाकिना आहेत यांनी फायनल मध्ये कोणाला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे तर यांनी फायनल मध्ये ओन्स जबेऊर यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता हे जे ओन्स जबेऊर आहेत यांच्याविषयी सुद्धा एक पॉइंट नोट करून घ्या, तर ओन्स जबेऊर ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या पहिल्या अरब आणि आफ्रिकन महिला बनलेल्या आहेत. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 36व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर आता 36व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन गुजरातमध्ये करण्यात येणार आहे. आणि आता प्रथमच गुजरातमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे आणि या स्पर्धा 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान गुजरातमधील 6 शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. आणि ती 6 शहरं कोणकोणती तर अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा आणि राजकोट आणि भावनगर या 6 शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि पहा, आता याआधी 2015 मध्ये केरळमध्ये राष्ट्रीय क्रीडा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता 7 वर्षानंतर राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे तर आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळण्याचा विक्रम हा रोहित शर्मा यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक विक्रम केलेला आहे, तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे रोहित शर्मा पहिले भारतीय कर्णधार बनलेले आहेत. आणि तसेच पहा, आता खालीलपैकी कोणते राज्य हे 13 द्रुतगती मार्ग असलेले देशातील पहिले राज्य बनले आहे तर आता उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं असं राज्य आहे की तेथे 13 द्रुतगती मार्ग आहेत. आणि आता या 13 द्रुतगती मार्गाची एकूण लांबी किती आहे तर 3200 किलोमीटर इतकी याची लांबी आहे. आणि या 13 पैकी 6 द्रुतगती मार्ग सध्या वापरामध्ये आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. बिजेंद्र के सिंगल यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणत्या टोपण नावाने ओळखले जात तर आता हे जे बिजेंद्र के सिंगल आहेत यांना बुलडोजर या टोपण नावाने ओळखले जात. आणि आता हा प्रश्न महत्वाचा काय आहे तर पहा, आता हे जे बिजेंद्र के सिंगल आहेत यांना भारतीय इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यासाठी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, यांचं नाव लक्षात राहू द्या. बिजेंद्र के सिंगल यांना भारतीय इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि त्याचबरोबर आता उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता उपनिवडणूक आयुक्त म्हणून RK गुप्ता यांची निवडणूक करण्यात आलेली आहे. आणि ते आता या पदावर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहतील. आणि त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर T श्रीकांत यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, संयुक्त राष्ट्राने वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2022 अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि ही या अहवालाची कितवी आवृत्ती आहे तर 27वी आवृत्ती आहे. आणि आता या अहवालानुसार कधीपर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल तर आता या अहवालानुसार 2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. आणि पहा, आता या अहवालानुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या
1.412 अब्ज होईल, तर चीनची लोकसंख्या 1.426 अब्ज होईल. आणि तसेच 2050 मध्ये भारताची लोकसंख्या किती होईल असे या अहवालामध्ये सांगितलेलं आहे, तर 1.668 अब्ज होईल. आणि चीनची लोकसंख्या किती असेल त्यावेळेस, तर 1.317 अब्ज असेल असं या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे 2100 मध्ये भारताचा एकूण प्रजनन दर प्रति स्त्री 1.29 असा असेल असा यामध्ये अंदाज वर्तवलेला आहे. आणि आता या अहवालामध्ये भारताव्यतिरिक्त इतरही काही अंदाज वर्तवलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, या अहवालानुसार 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि तसेच 2030 मध्ये जगाची लोकसंख्या 8.5 अब्ज असेल, 2050 मध्ये 9.7 अब्ज असेल आणि 2100 मध्ये 10.4 अब्ज असेल असे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 2022 मध्ये जगात स्त्रियांचे प्रमाण 49.60% आहे आणि हेच प्रमाण 2050 पर्यंत समसमान होईल असे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, जगाची लोकसंख्या 7 बिलियन कधी झाली होती, तर 2011 मध्ये झाली होती. 6 बिलियन लोकसंख्या 1998 मध्ये झाली होती, 5 बिलियन 1987, 4 बिलियन 1974, 3 बिलियन 1959, 2 बिलियन 1927, तर 1 बिलियन 1804 मध्ये झाली होती. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर आता पहा, नुकतेच नवीन संसद भवनाच्या छतावर पंतप्रधानांच्या हस्ते या राष्ट्रीय मानचिन्हाच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलेलं आहे. तर आता ही जी प्रतिमा आहे याची उंची किती आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या प्रतिमेची उंची ही 6.5 मीटर इतकी आहे आणि या प्रतिमेचं वजन किती आहे, तर 9500 किलो इतकं या प्रतिमेचं वजन आहे. आणि या प्रतिमेची निर्मिती कोणत्या धातूपासून करण्यात आलेली आहे, तर कास्य धातूपासून या प्रतिमेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आता या प्रतिमेला आधार देण्यासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची चौकट सुद्धा बनवण्यात आलेली आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारने या मानचिन्हाला राष्ट्रीय प्रतीक चिन्ह म्हणून मान्यता दिलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग 2021च्या तिसऱ्या आवृत्तीत कोणते राज्य हे बेस्ट परफॉर्मर राज्य ठरले आहे. तर आता पहा, ही जी रँकिंग आहे या रँकिंग मध्ये राज्यांना 5 गटामध्ये विभागण्यात आलेलं आहे. त्यापैकी बेस्ट परफॉर्मर राज्यामध्ये गुजरात आणि कर्नाटक या 2 राज्यांनी स्थान पटकावलेलं आहे. आणि गुजरातने या रँकिंग मध्ये सलग तिसऱ्यांदा बेस्ट परफॉर्मर राज्य म्हणून स्थान मिळवलेलं आहे. आणि आता ही जी रँकिंग आहे ही कोणाद्वारे तयार केली जाते, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे ही रँकिंग तयार केली जाते. आता आपण यामध्ये बेस्ट परफॉर्मर राज्य बघितलेले आहेत. त्याबरोबरच आता टॉप परफॉर्मन्स राज्यामध्ये कोणकोणत्या राज्यांचा क्रमांक आहे, तर केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर यांचा यामध्ये क्रमांक आहे. आणि लीडर्स या गटामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांचा क्रमांक आहे. आणि ॲस्पायरिंग लीडर्स मध्ये छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, चंदीगड, पुदुच्चेरी आणि नागालँड या राज्य आणि केंद्रांचा समावेश आहे. आणि त्याचप्रमाणे इमर्जिंग स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये आंध्र प्रदेश, बिहार, मिझोराम आणि लडाख या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी कॅन्सर निर्माण करणारी जीन्स ओळखण्यासाठी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित टूल विकसित केली आहे. तर नुकतीच आता IIT मद्रासच्या संशोधकांनी कॅन्सर निर्माण करणारी जीन्स ओळखण्यासाठी AI बेस्ड टूल विकसित केलेले आहे. आणि त्या टूलचं नाव काय आहे, तर PIVOT म्हणजेच PIVOT असं त्या टूलचं नाव आहे. आणि आता या टूलचा उपयोग करून कर्करोग उपचारासाठी धोरणे तयार करण्यात डॉक्टरांना मदत होणार आहे. आणि त्याबरोबरच हा एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या, कर्करोग निदान सेवांसाठी देशातील पहिली ऑन्कोलॉजी प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आलेली आहे, तर केरळमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटरपोलच्या इंटरनॅशनल चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लोटेशन, ज्यालाच मराठीत काय म्हणतात, तर आंतरराष्ट्रीय बाललैंगिक शोषण डेटाबेस मध्ये समाविष्ट होणारा भारत हा कितवा देश ठरला आहे. तर आता इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय बाललैंगिक शोषण डेटाबेस मध्ये समाविष्ट होणारा भारत हा 68वा देश ठरलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा, यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर पहा, आता कोणत्या देशाच्या क्रिकेट संघटनेने जेंडर इक्वॅलिटीसाठी महिला आणि पुरुष खेळाडूंना समान वेतन देण्याचे घोषित केले आहे, तर नुकतेच आता न्यूझीलंड या देशाच्या क्रिकेट संघटनेने जेंडर इक्वॅलिटीसाठी महिला आणि पुरुष खेळाडूंना समान वेतन देण्याचे घोषित केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 94 वर्षीय भगवानी देवी डागर यांनी फिनलँडमध्ये 100 मीटर स्प्रिंटमध्ये कोणते पदक जिंकले आहे, तर 94 वर्षीय भगवानी देवी डागर यांनी फिनलँडमधील 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि आता त्यांनी 100 मीटर अंतर किती वेळेमध्ये कापलेलं आहे,
तर 24.74 सेकंदामध्ये त्यांनी हे अंतर कापलेलं आहे. आणि या स्पर्धेमधील शॉर्टपुट आणि डिस्कस थ्रो यामध्ये सुद्धा त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि त्या कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या हरियाणा या राज्याच्या आहेत. आणि आता हे जे त्यांनी पदक मिळवलेलं आहे हे त्यांनी कोणत्या खेळामध्ये मिळवलेलं आहे तर जागतिक मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी हे पदक मिळवलेलं आहे. आणि आता ही जी स्पर्धा आहे ही दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. यावेळेसची ही स्पर्धा फिनलँडमधील टॅम्पेरे या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता ही जी स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये 35 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले ॲथलेटिक्स सहभागी होऊ शकतात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. दक्षिण कोरियामध्ये आयोजित मिसेस युनिव्हर्स डिवाइन या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर आता या मिसेस युनिव्हर्स डिवाइन या स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या पल्लवी सिंग यांनी पटकावलेलं आहे. आणि आता या ज्या पल्लवी सिंग आहेत या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत तर त्या उत्तर प्रदेशच्या रहिवासी आहेत. आणि तसेच त्यांनी याआधी 2020 मध्ये जयपूर येथे झालेल्या मिसेस इंडियाचे सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि 2021 मध्ये दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडो एशिया युनिव्हर्स या स्पर्धेचा सुद्धा किताब त्यांनी पटकावलेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटिंग ऍक्टच्या नवीन नियमानुसार भारतीय व्यक्ती आता परदेशात राहणाऱ्या नातेवाईकाकडून वार्षिक किती लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळू शकणार आहेत तर आता या FCRA च्या नवीन नियमानुसार भारतीय व्यक्ती परदेशात राहणाऱ्या नातेवाईकाकडून 10 लाख रुपयापर्यंतची रोख रक्कम मिळू शकणार आहेत. आणि याआधी ही मर्यादा किती होती तर याआधी ही मर्यादा 1 लाख रुपये इतकी होती आणि आता त्यात वाढ करून ती 10 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपयाची मर्यादा ओलांडल्यास त्याला सरकारला ही माहिती 90 दिवसाच्या आत द्यावी लागेल. आणि याआधी ही माहिती किती दिवसात द्यावी लागत असे तर 30 दिवसात द्यावी लागत असे. आता त्यात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. तर आता त्याचप्रमाणे पहा. वर्ल्ड पीस फोरम 2022 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर आता वर्ल्ड पीस फोरम 2022 चे आयोजन चीन या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता या फोरमचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलेलं आहे तर बीजिंग मधील सिंगुआ विद्यापीठाने ही वर्ल्ड पीस फोरम आयोजित केलेली आहे. आणि ही या फोरमची कितवी आवृत्ती आहे तर ही या फोरमची 10वी आवृत्ती आहे. आणि तसेच या फोरम मध्ये ब्रिक्स सहकार्य संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. आणि पहा आता खालीलपैकी कोणता गोलंदाज वन डे मध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे तर आता नुकताच मोहम्मद शमी हा वन डे मध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. आणि त्यांनी ही कामगिरी 80 सामन्यामध्ये केलेली आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्तरित्या ते अफगाणिस्तानच्या रशीद खानसह 3ऱ्या स्थानावर आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वदेश निर्मित भारतातील पहिल्या गर्भाशय कर्करोगावरील लसीचे नाव काय आहे. आणि हाच प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो की स्वदेश निर्मित भारतातील पहिल्या HPV लसीचे नाव काय आहे. तर हे दोन्ही प्रश्न नोट करून घ्या. आणि पाहता स्वदेश निर्मित भारतातील पहिल्या गर्भाशय कर्करोगावरील लसीचे नाव हे सर्वावॅक असं आहे. आणि आता ही जी लस आहे ही कोणाद्वारे निर्माण करण्यात आलेली आहे तर ही लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे निर्माण करण्यात आलेली आहे. आणि आता नुकतेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील भारतातील पहिल्या QHPV म्हणजेच क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीच्या उत्पादनाला मान्यता दिलेली आहे. आणि आता हे HPV म्हणजे काय तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आणि हा जो व्हायरस आहे हा लैंगिक संबंधातून पसरतो आणि काही प्रकरणामध्ये याचे कॅन्सरमध्ये सुद्धा रूपांतर होते. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. टाइम्सच्या 2022 मधील जगातील 50 सर्वोत्तम ठिकाणामध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आला आहे तर आता या टाइम्सच्या 2022 मधील जगातील सर्वोत्तम 50 ठिकाणामध्ये भारतातील केरळ या राज्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि केरळ बरोबरच भारतातील अजून एका स्थळाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि ते आहे गुजरात मधील अहमदाबाद हे शहर. तर लक्षात राहू द्या. टाइम्सच्या 2022 मधील जगातील 50 सर्वोत्तम ठिकाणामध्ये भारतातील 2 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आहे केरळ राज्य आणि दुसरं आहे गुजरात मधील अहमदाबाद हे शहर. आणि आता इथं आपण अहमदाबाद विषयी बोलत आहोत तर अहमदाबाद विषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. अहमदाबाद हे भारतातील पहिले युनेस्को जागतिक वारसा शहर आहे. तर ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑर्डर ऑफ द रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर ऑर्डर ऑफ द रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार या पुरस्काराने नारायणन कुमार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार यांना कशासाठी देण्यात आलेला आहे तर जपान आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जपान सरकारने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि त्याचबरोबर
कोणत्या बुद्धिबळपटूने गिझॉन चेस मास्टर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर या स्पर्धेचं विजेतेपद GMD गुकेश यांनी पटकावलेलं आहे. आणि आता पहा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आला आहे? तर भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल हा महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठे? तर महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्यामध्ये या डबल डेकर पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हा पूल कोणाद्वारे निर्माण करण्यात आलेला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेट्रोद्वारे संयुक्तरित्या या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या पुलाची एकूण लांबी किती आहे? तर 3.14 किलोमीटर इतकी या पुलाची लांबी आहे. आणि याबरोबरच याविषयीचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर डबल डेकर वायाडॅक्टरवर बांधलेल्या मेट्रो स्टेशन संख्येच्या बाबतीत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या संस्थेच्या अध्यक्षपदी अल्वारो लारियो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अल्वारो लारियो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे या संस्थेचे कितवे अध्यक्ष बनलेले आहेत? तर आता हे या संस्थेचे 7वे अध्यक्ष बनलेले आहेत. आणि यांचा कार्यकाळ कधीपासून सुरू होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2022 पासून यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. आणि आता ही जी IFAD संस्था आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 15 डिसेंबर 1977 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर इटली मधील रोम येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. आणि याबरोबरच पहा, अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतर सरकारी समितीवर भारताची कोणत्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे? तर आता अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतर सरकारी समितीवर भारताची 2022 ते 2026 या कालावधीसाठी निवड करण्यात आलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये भारताला एकूण 155 पैकी 110 मते मिळालेली आहेत. आणि याआधी सुद्धा भारताने 2006 ते 2010 आणि 2014 ते 2018 या कालावधीत दोनदा ICH समितीचे सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द केला आहे? तर नुकतेच आता अमेरिका देशातील सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द केलेला आहे. आणि याआधी 1973 मध्ये रो विरुद्ध वेडच्या निकालात गर्भपात हा घटनात्मक अधिकार म्हणून अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने घोषित केला होता. आणि आता 2022 मध्ये हा घटनात्मक अधिकार रद्द करण्यात आलेला आहे. आणि पाहता इथे गर्भपाताच्या घटनात्मक अधिकाराविषयी बोललेला आहे. तर भारतामध्ये याविषयी काय तरतुदी करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, भारतामध्ये 2021 मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अमेंडमेंट ऍक्ट 2021 पारित करण्यात आलेला आहे. आणि या कायद्यानुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भधारणा संपुष्टात आणण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. पण त्यासाठी काही अटी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या अटी काय आहेत? तर गर्भधारणा सुरू ठेवल्याने गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, किंवा गर्भनिरोधक अपयशाचा परिणाम म्हणून गर्भ राहिला असेल, किंवा जर गर्भधारणा बलात्काराचा परिणाम असेल तर 20 आठवड्यापर्यंतचा गर्भ या कायद्याद्वारे संपुष्टात आणण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या कायद्यामध्ये अजून एक महत्वाची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार गर्भाच्या गंभीर विकृतीच्या बाबतीत 24 आठवड्यानंतर सुद्धा गर्भधारणा संपुष्टात आणण्यात येऊ शकते. पण त्यासाठी राज्य वैद्यकीय मंडळाचे मत घेणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. तर पुढील प्रश्न पहा. जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या जेंडर गॅप रिपोर्ट 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आता या जेंडर गॅप रिपोर्ट 2022 मध्ये भारत 146 देशांच्या यादीमध्ये 135व्या क्रमांकावर आहे. आणि यामध्ये भारताचा स्कोर किती आहे? तर 0.629 इतका यामध्ये भारताचा स्कोर आहे. आणि याआधी म्हणजे 2021 मध्ये भारत 156 देशाच्या यादीमध्ये 140व्या स्थानावर होता. आणि आता या रिपोर्टनुसार पहिल्या 5 क्रमांकावर कोणते देश आहेत? तर प्रथम क्रमांकावर आइसलँड आहे. आइसलँडला यामध्ये 0.908 इतके गुण देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे. तिसऱ्यावर नॉर्वे आहे. चौथ्यावर न्यूझीलंड आणि 5व्यावर स्वीडन हा देश आहे. आणि तसेच या इंडेक्सनुसार सर्वात शेवटी म्हणजेच 146व्या स्थानावर कोणता देश आहे? तर अफगाणिस्तान हा यामध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, भारताचे जे शेजारी देश आहेत त्यामध्ये बांगलादेश हा यामध्ये 71व्या स्थानी आहे. नेपाळ 96व्या स्थानी आहे. श्रीलंका 110व्या क्रमांकावर आहे. मालदीव 117व्या क्रमांकावर आहे. आणि भूतान हा 126व्या क्रमांकावर आहे. आणि आता हा जो इंडेक्स आहे या इंडेक्सनुसार दक्षिण आशियामध्ये फक्त 3च देशांची कामगिरी भारतापेक्षा वाईट आहे. आणि ते 3 देश कोणते? तर इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे ते 3 देश आहेत. आणि तसेच आता हा जो जेंडर गॅप रिपोर्ट आहे या
याविषयी आपण माहिती पाहूया. तर पहा, हा रिपोर्ट जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित केला जातो आणि हा रिपोर्ट प्रथम कधी प्रकाशित करण्यात आला होता तर 2006 मध्ये याची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. आणि या वेळेसच्या या रिपोर्टची ही कितवी आवृत्ती आहे तर 16वी आवृत्ती आहे. आणि यामध्ये देशांना 0 ते 1 दरम्यान स्कोर देण्यात येतो. आणि आता हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तयार करण्यासाठी 4 निर्देशांक विचारात घेतले जातात आणि ते निर्देशांक कोणते आहेत तर आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्राप्ती, आरोग्य आणि जगणे आणि राजकीय सक्षमीकरण. आणि आता हे जे 4 इंडेक्स आहेत यामध्ये स्वतंत्ररित्या भारताची क्रमवारी काय आहे तर आर्थिक सहभाग आणि संधीमध्ये भारत 143व्या स्थानी आहे, शैक्षणिक प्राप्तीमध्ये भारत 107व्या स्थानी आहे, आरोग्य आणि जगणेमध्ये भारत 146व्या स्थानी आहे आणि राजकीय सक्षमीकरणामध्ये भारत 48व्या क्रमांकावर आहे. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील. तर आता पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या सरकारने जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मरणोत्तर सुप्रीम ऑर्डर ऑफ द क्रायसेंथेमम देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर जपान या देशाच्या सरकारने त्यांचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना सुप्रीम ऑर्डर ऑफ द क्रायसेंथेमम देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा जपानचा सर्वोच्च सन्मान आहे आणि हा पुरस्कार 1876 मध्ये जपानच्या सम्राट मीजी यांनी सुरू केलेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्राप्त करणारे शिंजो आबे हे जपानचे 4थे माजी पंतप्रधान ठरलेले आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते राज्य पूर्व प्राथमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता नुकतेच उत्तराखंड हे राज्य पूर्व प्राथमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. आणि आता तसेच खालीलपैकी कोणत्या देशाने वर्क फ्रॉम होमला कायदेशीर अधिकार म्हणून मान्यता दिली आहे? तर नुकतीच आता नेदरलँड या देशाने वर्क फ्रॉम होमला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. आणि पाहता आंतरराष्ट्रीय T20 इतिहासात सलग सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार कोण बनला आहे? तर आता आंतरराष्ट्रीय T20 इतिहासात सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा रोहित शर्मा यांनी केलेला आहे. आणि आता रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने सलग 13 T20 सामने जिंकलेले आहेत. आणि आता पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी लिथियम आयन सेल विकसित केला आहे? तर नुकताच आता ओला या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी लिथियम आयन सेल विकसित केलेला आहे. आणि आता या सेलला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर या सेलला NMC 2170 असे नाव देण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन रँकिंग मध्ये ओव्हरऑल श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम स्थान पटकावले आहे? तर आता या ओव्हरऑल श्रेणीमध्ये IIT मद्रासने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणती संस्था आहे? तर IISc बँगलोर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्यावर IIT बॉम्बे आहे, चौथ्यावर IIT दिल्ली आहे आणि 5व्या क्रमांकावर IIT कानपूर ही संस्था आहे. आणि आता ही जी रँकिंग आहे याची ही कितवी आवृत्ती होती? तर 7वी आवृत्ती होती. आणि ही रँकिंग कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ही रँकिंग प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि याविषयी अजून एक महत्त्वाचा पॉइंट नोट करून घ्या. तर 2018 मध्ये देशभरातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांना NIRF मध्ये सहभागी होणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने भारतभर एकात्मिक फूड पार्कची मालिका विकसित करण्यासाठी $2 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली आहे? तर नुकतीच आता ही घोषणा संयुक्त अरब अमिरात या देशाने केलेली आहे. आणि पहा, 14 जुलै रोजी I2U2 ची पहिली परिषद पार पडली होती आणि या परिषदेमध्ये संयुक्त अरब अमिरात या देशाने दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील अन्न असुरक्षिततेचा सामना करण्यासाठी भारतभर एकात्मिक फूड पार्कची मालिका विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. आणि आता हे जे I2U2 गट आहे याची संकल्पना कधी मांडण्यात आलेली आहे? तर I2U2 गटाची कल्पना 18 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या 4 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत करण्यात आली होती. आणि आता या गटामध्ये कोणकोणते देश आहेत? तर भारत, इस्रायल, युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त अरब अमिरात हे 4 देश हे या I2U2 गटामध्ये समाविष्ट आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील बांगलादेशचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता भारतातील बांगलादेशचे नवीन उच्चायुक्त म्हणून मुस्तफिजुर रहमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता त्याचबरोबर पहा, RBIच्या उदारीकृत नियमानुसार स्वयंचलित मार्गाने नवीन बाह्य व्यावसायिक कर्ज मर्यादा किती करण्यात आली आहे? तर आता या RBIच्या उदारीकृत नियमानुसार स्वयंचलित मार्गाने नवीन बाह्य व्यावसायिक कर्ज मर्यादा ही $1.5 अब्ज इतकी करण्यात आलेली आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. फोर्ब्सच्या 8व्या वार्षिक अहवालानुसार अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन व्यक्ती
कोण ठरले आहेत? तर आता या फोर्ब्सच्या 8व्या वार्षिक अहवालानुसार अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन व्यक्ती या जयश्री उल्लाल ठरलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आता भारतातील पहिले ई कचरा इको पार्क कोठे स्थापन केले जाणार आहे? तर आता भारतातील पहिले ई कचरा इको पार्क हे नवी दिल्लीमध्ये स्थापन केले जाणार आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. PV सिंधू यांनी कोणाला हरवून सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर PV सिंधू यांनी चीनच्या वांग झी यांना हरवून सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि यावर्षी याआधी PV सिंधू यांनी सय्यद मोदी आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि तसेच त्यांचं यावर्षीचं हे पहिलं सुपर 500 विजेतेपद आहे. आणि आता ही जी सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा आहे ही 1929 पासून दरवर्षी सिंगापूरमध्ये आयोजित केली जाते. आणि या स्पर्धेला 2018 पासूनच्या BWF वर्ल्ड टूर सुपर 500 स्पर्धांपैकी एक म्हणून वर्गीकृत करण्यात आलेला आहे. आणि आता या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर याचं विजेतेपद इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिटिंग यांनी जपानच्या नारोको कोडाई यांना हरवून पटकावलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते राज्य हे स्वतःची इंटरनेट सेवा असणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता स्वतःची इंटरनेट सेवा असणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि आता अलीकडेच दूरसंचार विभागाने केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क लिमिटेड म्हणजेच केफॉनच्या IT पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी इंटरनेट सेवा प्रदाता म्हणून परवाना दिलेला आहे. आणि असा परवाना मिळवल्यानंतर केरळ हे भारतातील स्वतःची इंटरनेट सेवा असणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि आता ही जी केफॉन योजना आहे या योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, केफॉनचं पूर्ण स्वरूप काय आहे? तर केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क लिमिटेड हे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि आता या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे? तर या योजनेअंतर्गत BPL कुटुंबांना आणि 30,000 सरकारी कार्यालयांना मोफत इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. आणि आता आपण इथे इंटरनेट विषयी बोलत आहोत, तर याविषयीचा अजून एक एक्स्ट्रा महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर कलम 19(1) नुसार इंटरनेट वापरण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र सरकारद्वारा मदर टेरेसा स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता महाराष्ट्र सरकारद्वारे मदर टेरेसा स्मृती पुरस्काराने 2 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि त्या कोण आहेत? तर दिया मिर्झा आणि अफरोज शाह या 2 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि दिया मिर्झा सध्या UNEPच्या राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून कार्यरत आहेत. तर अफरोज शाह या एक पर्यावरण कार्यकर्ता आहेत. आणि आता यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर पर्यावरणीय शाश्वततेतील प्रशंसनीय आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता अलीकडेच कोणत्या शहराची SCO संस्थेची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे? तर वाराणसी या शहराची SCO या संस्थेची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता वाराणसी हे शहर SCO या संस्थेची 2022-23 साठी सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी असणार आहे. तर पहा, आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर या एक्सप्रेसवेची लांबी किती आहे असं आपल्याला यामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर या एक्सप्रेसवेची लांबी ही 296 किलोमीटर इतकी आहे. आणि याचबरोबर पहा, अलीकडेच ग्राहक व्यवहार विभागाद्वारे एक शुभांकर म्हणजेच मॅस्कॉट अनावरित करण्यात आलेला आहे. तर त्या मॅस्कॉटचं नाव काय आहे असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर त्या मॅस्कॉटचं नाव जागृती असं आहे. आणि आता हा मॅस्कॉट कशासाठी लॉन्च करण्यात आलेला आहे? तर ग्राहकांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती हा शुभंकर लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि पहा आता, हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन कोणत्या तारखेदरम्यान करण्यात आले आहे? तर हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये पण 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावण्यात आलेला आहे. आणि आता हे जे अभियान आहे हे कोणाद्वारे राबवण्यात आलेलं आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. आणि आता इथं भारताच्या राष्ट्रीय ध्वजाविषयी बोललेलं आहे. तर याविषयी हे सुद्धा पॉईंट लक्षात राहू द्या. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता. तर ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटरनेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एक्सपॅट इनसाइडर रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता इंटरनेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एक्सपॅट इनसाइडर रँकिंगमध्ये भारत हा 36व्या स्थानी आहे. आणि आता या रँकिंगनुसार परदेशात राहण्यासाठी सर्वोत्तम 5 देश कोणते आहेत?
तर यामध्ये प्रथम क्रमांकावर मेक्सिको आहे, दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया, तिसऱ्यावर तैवान, चौथ्यावर पोर्तुगाल आणि पाचव्या क्रमांकावर स्पेन आहे. आणि तसेच या इंडेक्सनुसार परदेशात राहण्यासाठी सर्वात वाईट देश कोणते आहेत, तर यामध्ये कुवेत प्रथम स्थानी आहे, न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, हाँगकाँग तिसऱ्या, सायप्रस चौथ्या, तर लक्झेमबर्ग हा देश पाचव्या क्रमांकावर आहे. आणि पहा आता तुम्हाला परीक्षेमध्ये भारताच्या आधी आणि भारताच्या नंतर कोणता देश आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सुद्धा लक्षात राहू द्या, भारताच्या आधी म्हणजेच 35व्या स्थानावर इजिप्त हा देश आहे आणि भारताच्या नंतर म्हणजेच 37व्या स्थानी UK हा देश आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या राज्यात भारतातील पहिला खाजगी 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन निर्मिती कारखाना सुरू करण्यात आला आहे? तर आता भारतातील पहिला खाजगी 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन निर्मिती कारखाना हा तामिळनाडू या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो कारखाना आहे हा कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे, तर अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने हा कारखाना सुरू केलेला आहे. आणि आता या कारखान्यामध्ये हे रॉकेट निर्माण करण्यासाठी ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्राचा वापर करण्यात येत आहे. आणि पहा आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर कोणत्या कंपनीने जगातील सर्वात वेगवान ग्राफिक्स DRAM चिप विकसित केली आहे? तर ही चिप सॅमसंग या कंपनीने विकसित केलेली आहे. आणि आता या DRAMचा फुल फॉर्म काय आहे, तर डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी असा याचा फुल फॉर्म आहे. आणि याची स्पीड किती आहे, तर ही DRAM चिप 1.1 टेराबाइट्स प्रति सेकंद दराने ग्राफिक प्रतिमावर प्रक्रिया करू शकते. आणि आता किमान आधारभूत किंमत अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर ही समिती संजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या समितीमध्ये एकूण किती सदस्य आहेत, तर 29 सदस्य आहेत. आणि या समितीत 10 जागा सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2700 यलो गुणाचा टप्पा पार करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर आता 2700 यलो गुणाचा टप्पा पार करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू हा डोमा राजू गुकेश ठरलेला आहे. आणि यांचं वय किती आहे, तर हे 16 वर्षाचे आहेत. आणि तसेच आता हा 2700 यलो गुणाचा टप्पा पार करणारे ते जगातील तिसरे सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरलेले आहेत. आणि भारतातील ते अशी कामगिरी करणारे 6वे बुद्धिबळपटू ठरलेले आहेत. त्यांच्या आधी ही कामगिरी विश्वनाथन आनंद, पेंटाला हरिकृष्णा, विदित गुजराती, कृष्णन शशिकिरण आणि भास्करन आदिभान यांनी सुद्धा केलेली आहे. तर आता पहा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर UN हॅबिटेट वर्ल्ड सिटीज रिपोर्ट 2022 नुसार भारताची शहरी लोकसंख्या कोणत्या वर्षापर्यंत 675 दशलक्ष होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे? तर आता भारताची शहरी लोकसंख्या 2035 पर्यंत 675 दशलक्ष होण्याचा अंदाज या UN हॅबिटेट वर्ल्ड सिटीज रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच यामध्ये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की 2035 पर्यंत भारतातील शहरी भागातील लोकसंख्येची टक्केवारी ही 43.2% इतकी असेल. आणि भारताची शहरी लोकसंख्या 2020 मध्ये 48,30,99,000च्या तुलनेत 2035 मध्ये 67,54,56,000 पर्यंत पोहोचेल असे या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी की रेलगाडी आणि स्टेशन सप्ताह कधी साजरा करण्यात आला आहे? तर आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी की रेलगाडी आणि स्टेशन सप्ताह हा 18 ते 23 जुलै दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. आणि आता खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील स्कीट प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे? तर आता मेराज अहमद खान हे स्कीट प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज ठरलेले आहेत. तर आता पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या AI सक्षम आधुनिक डिजिटल लोक अदालतीचे अनावरण केले आहे? तर या लोक अदालतीचे अनावरण राजस्थान या राज्याने केलेलं आहे. आणि या डिजिटल लोक अदालतीचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर जयपूर येथे आयोजित 18व्या अखिल भारतीय विधी सेवा प्राधिकरण परिषदेत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय उमेश ललित यांच्या हस्ते या डिजिटल लोक अदालतीचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि आता ही जी लोक अदालत आहे याचं डिझाईन आणि निर्मिती कोण केलेली आहे? तर ज्युपिटर जस्टिस टेक्नॉलॉजीजने या लोक अदालतीचे डिझाईन आणि निर्मिती केलेली आहे. तर आता पुढील प्रश्न पहा, किती वर्षाच्या सेवेनंतर INS सिंधुध्वज या पाणबुडीला सेवानिवृत्त करण्यात आली आहे? तर आता 35 वर्षाच्या सेवेनंतर INS सिंधुध्वज या पाणबुडीला सेवानिवृत्त करण्यात आलेला आहे. तर लक्षात राहू द्या, INS सिंधुध्वज ही एक रशियन निर्मित सिंधुध्वज वर्गाची पाणबुडी आहे. आणि सिंधुध्वज ही पाणबुडी 1987 मध्ये नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. आणि आता ही जी पाणबुडी आहे
ही 1986 ते 2000 दरम्यान रशियाकडून विकत घेतलेल्या 10 किलो वर्गाच्या पाणबुडीपैकी एक पाणबुडी होती आणि ही एकमेव पाणबुडी होती की जिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इनोव्हेशनसाठी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आलेली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. सायबर सुरक्षितेतील सहकार्याबाबत बिमस्टेक तज्ज्ञ गटाच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर सायबर सुरक्षितेतील सहकार्याबाबत बिमस्टेक तज्ज्ञ गटाच्या बैठकीचे आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवलेलं आहे? तर सायबर सिक्युरिटीचे राष्ट्रीय समन्वयक लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि आता श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनच्या जून महिन्यातील डेल्टा रँकिंगमध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे? तर आता या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनच्या जून महिन्यातील डेल्टा रँकिंगमध्ये झारखंड या राज्याने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि आता या ओव्हरऑल रँकिंगमध्ये झारखंड राज्य 8व्या स्थानी आहे. आणि आता ही जी रँकिंग आहे ही कोणाद्वारे प्रकाशित करण्यात येते? तर भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ही रँकिंग प्रकाशित करण्यात येते. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाच्या वैज्ञानिकांनी समुद्रातील प्लास्टिक पोल्युशन कमी करण्यासाठी रोबोटिक मासा निर्माण केला आहे? तर आता चीनच्या वैज्ञानिकांनी समुद्रातील प्लास्टिक पोल्युशन कमी करण्यासाठी हा रोबोटिक मासा निर्माण केलेला आहे. आणि आता या मास्याची लांबी किती आहे? तर 1.3 सेंटीमीटर इतकी या मास्याची लांबी आहे. आता पहा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर सी गार्डियन हा युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर सी गार्डियन हा युद्धाभ्यास चीन आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नीती आयोगाद्वारे प्रकाशित इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर नीती आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये कर्नाटक राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि ही या इंडेक्सची तिसरी आवृत्ती होती आणि सलग तिसऱ्या वर्षी कर्नाटक राज्याने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि आता हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स 66 युनिक निर्देशांकाच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे. या आधीचे जे दोन इंडेक्स होते ते 36 निर्देशांकाच्या आधारे तयार करण्यात आले होते, पण यावेळेस हा इंडेक्स 66 निर्देशांकाच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे. आणि आता या इंडेक्समध्ये राज्यांना 3 गटामध्ये विभागण्यात आलेला आहे. आणि ते 3 गट कोणते? तर प्रमुख राज्य, ईशान्य आणि डोंगरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्य असे यामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये मेजर स्टेटमध्ये कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे, तेलंगणा दुसऱ्या, हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे आणि तामिळनाडू हे राज्य यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. आणि त्याचप्रमाणे ईशान्येकडील आणि पर्वतीय राज्यामध्ये मणिपूर प्रथम क्रमांकावर आहे, उत्तराखंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, मेघालय तिसऱ्या क्रमांकावर आहे, अरुणाचल प्रदेश 4थ्या तर हिमाचल प्रदेश 5व्या क्रमांकावर आहे. आणि केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्यामध्ये चंदीगड प्रथम क्रमांकावर आहे, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि अंदमान आणि निकोबार तिसऱ्या, पुदुचेरी 4थ्या तर गोवा हे राज्य यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते बंदर हे भारतातील पहिले 100% लँडलॉर्ड मॉडेल आधारित बंदर बनले आहे? तर आता जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतातील पहिले 100% लँडलॉर्ड मॉडेल आधारित बंदर बनलेलं आहे. आणि आता हे जे लँडलॉर्ड मॉडेल आहे हे मॉडेल सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर आधारित आहे. म्हणजेच यामध्ये काय केलं जातं? तर या मॉडेल अंतर्गत बंदर प्राधिकरण नियामक संस्था मालक म्हणून काम करते, तर पोर्ट संचालनाचं काम खासगी कंपन्यांद्वारे करण्यात येतं. आणि त्याबरोबरच जवाहरलाल नेहरू बंदर याच्याविषयी अजून एक एक्स्ट्रा पॉईंट नोट करून घ्या. तर 2021च्या अहवालात जगातील 100 बंदरामध्ये जवाहरलाल नेहरू बंदर हे 26व्या क्रमांकावर होतं. आणि आता हे जे जवाहरलाल नेहरू बंदर आहे हे कधी सुरू करण्यात आलेलं आहे? तर 1989 मध्ये हे बंदर सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे? तर आता नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने टोटल 15 मेडल मिळवलेले आहेत. त्यापैकी 5 गोल्ड आहेत, 6 सिल्वर आहेत आणि 4 ब्रॉन्झ मेडल आहेत. आणि भारतानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर कोरिया हा देश आहे. आणि या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कोरियामधील चांगवॉन येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आता हा प्रश्न पहा. यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर अलीकडेच कोणत्या देशासोबत भारताने चित्त्याच्या हस्तांतरणासाठी सामंजस्य करार केला आहे? तर भारताने हा करार नाबिया या देशासोबत केलेला आहे. आणि आता नाबिया या देशाकडून घेतलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहेत. आणि पहा, याआधी 1952 मध्ये भारताने चित्त्याला
विलुप्त प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. आणि आता याबरोबरच आता चित्त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे हे सुद्धा नोट करून घ्या. तर ॲसिनोनिक्स जुबॅटस असं चित्त्याचं वैज्ञानिक नाव आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून रानिल विक्रमसिंघे यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता ते श्रीलंकेचे 9वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. आणि त्यांना या निवडणुकीमध्ये किती मते मिळालेली आहेत? तर 225 मतापैकी त्यांना 134 मते मिळालेली आहेत. आणि आता श्रीलंकेत अध्यक्षपदासाठी प्रथमच 3 उमेदवारांमध्ये लढत झालेली आहे. आणि इतर 2 उमेदवार कोण होते? तर डल्लास उल्ला पेरुमा आणि अनुराग कुमारा दिसनायके हे इतर 2 उमेदवार होते. यापैकी डल्लास अल्ला पेरुमा यांना 82 मते मिळालेली आहेत, तर अनुराग कुमारा दिसनायके यांना 3 मते मिळालेली आहेत. आणि आता याबरोबरच रानिल विक्रमसिंघे यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, रानिल विक्रमसिंघे यांना वयाच्या 28व्या वर्षी उपराष्ट्रमंत्रीपद देण्यात आले होते. आणि तसेच 5 ऑक्टोबर 1977 रोजी त्यांनी युवा व्यवहार मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि 7 मे 1993 रोजी ते श्रीलंकेचे पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, ला गणेशन यांच्याकडे नुकताच पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर आता ते सध्या कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत हे आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर ला गणेशन हे मणिपूर या राज्याचे राज्यपाल आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ते पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा पाहणार आहेत. आणि आता खादी ग्रामोद्योग आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता खादी ग्रामोद्योग आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून मनोज कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मनोज कुमार यांच्या आधी खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर विनय कुमार सक्सेना हे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष होते. आणि त्यांची आता दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. आणि आता त्यापदी मनोज कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो खादी ग्रामोद्योग आयोग आहे ही एक वैधानिक संस्था आहे. आणि याची स्थापना 1957 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोग कायदा 1956 अंतर्गत करण्यात आलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कोण आहेत? तर आता विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार या मार्गारेट आल्वा या होत्या. आणि मार्गारेट आल्वा यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर 2009 ते 2012 पर्यंत त्यांनी उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी याआधी राजस्थानच्या राज्यपाल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर आता राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत राजस्थान हे प्रथम क्रमांकावर आहे. आणि त्याचप्रमाणे या अहवालानुसार इतर गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेश हे प्रथम क्रमांकावर आहे, तर पश्चिम बंगाल हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत हा 87व्या स्थानी आहे. आणि आता भारताचा पासपोर्ट धारण करणारा व्यक्ती 60 देशामध्ये विना विजा प्रवास करू शकतो. आणि तसेच आता या इंडेक्सनुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर जपान हा प्रथम क्रमांकावर आहे. आणि जपानचा पासपोर्ट धारक व्यक्ती 193 देशामध्ये विजा मुक्त प्रवास करू शकतो. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि साऊथ कोरिया आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि स्पेन हे देश आहेत. आणि आता पहा, भारताबरोबरच 87व्या क्रमांकावर मॉरिटेनिया आणि तसेच तजाकिस्तान हे देश सुद्धा आहेत. आणि आता या इंडेक्सनुसार सर्वात वीक पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर अफगाणिस्तानचा आहे. आणि अफगाणिस्तान यामध्ये 112व्या स्थानी आहे. त्यानंतर इराक 111व्या स्थानी आहे. सिरिया 110व्या आणि पाकिस्तान 109व्या स्थानी आहे. तर एवढे पॉईंट नोट करून घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कितव्या राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? तर आता 16व्या राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत. आणि इथे कन्फ्यूज होऊ नका, द्रौपदी मुर्मू या 15व्या राष्ट्रपती आहेत. आणि या राष्ट्रपती पदासाठीच्या कितव्या निवडणुका होत्या? तर 16व्या निवडणुका होत्या. आणि ही निवडणूक कधी आयोजित करण्यात आली होती? तर 18 जुलै 2022 रोजी ही निवडणूक आयोजित करण्यात आली होती. आणि यामध्ये एकूण 99% मतदान झालेलं आहे. आणि तसेच या निवडणुकीसाठी 771 खासदार व 4025 आमदार मिळून 4796 सदस्य पात्र होते. आणि आता या निवडणुकीमध्ये एकूण किती मते अवैध ठरलेली आहेत? तर 15 मते अवैध ठरलेली आहेत. आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण मताचे मूल्य किती होते? तर 10,86,431 इतके होते. आणि विजयासाठी किती मतमूल्याची गरज होती? तर 5,43,216 इतकी मतमूल्यांची गरज होती. आणि आता द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कधी घेतलेली आहे?
तर 25 जुलै 2022 रोजी द्रौपदी मुर्मू यांनी 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जोहार या शब्दापासून केलेली आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण किती टक्के मते मिळालेली आहेत, तर 64% मते मिळालेली आहेत. आणि आंध्र प्रदेश, नागालँड आणि सिक्कीम या राज्यामध्ये त्यांना 100% मते मिळालेली आहेत. आणि द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया. तर पहा, यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज येथे संताल जमातीच्या कुटुंबात झालेला आहे आणि त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तसेच दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आतापर्यंतच्या त्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनलेल्या आहेत आणि त्यांचं वय किती आहे, तर त्यांचं वय 64 वर्ष इतकं आहे. आणि त्यांनी याआधी अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेत प्राध्यापक म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि ओडिशातील पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी भाजपमध्ये कधी प्रवेश केलेला आहे, तर 1997 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि याआधी 2000 ते 2009 दरम्यान त्यांनी रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि तसेच ओडिशाच्या परिवहन आणि वाणिज्य मंत्री म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि याबरोबरच 2015 मध्ये त्या झारखंडच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल सुद्धा बनलेल्या होत्या. अत्यंत महत्वाची माहिती आहे, यामधील एक एक पॉइंट व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीमध्ये गौतम अदानी यांनी कितवे स्थान पटकावले आहे, तर आता फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीमध्ये गौतम अदानी यांनी 4थे स्थान पटकावलेलं आहे. आणि त्यांनी 4थ्या स्थानावर असलेल्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून हे 4थं स्थान पटकावलेलं आहे. आणि सध्या आता त्यांची संपत्ती किती आहे, तर $115.4 अब्ज इतकी गौतम अदानी यांची संपत्ती आहे. आणि मुकेश अंबानी या यादीमध्ये कितव्या स्थानावर आहेत, तर 10व्या स्थानावर आहेत. आणि तसेच या यादीमध्ये प्रथम स्थानावर कोण आहेत, तर टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे प्रथम स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर बर्नार्ड अर्नाल्ट आहेत आणि तिसऱ्या स्थानावर अमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस हे आहेत. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2021 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी सर्वोच्च पसंतीचा देश कोणता होता, तर आता 2021 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अमेरिका हा सर्वोच्च पसंतीचा देश होता. म्हणजेच या नागरिकांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. आणि पहा, आता गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये 1.63 लाखाहून अधिक भारतीय नागरिकांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि यातील निम्म्या भारतीयांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. तर आता 2023 मध्ये कोणत्या देशाला युरो चलनात सामील होण्यासाठी युरोपियन युनियनने अंतिम मान्यता दिली आहे, तर आता 2023 मध्ये क्रोएशिया देशाला युरो चलनात सामील होण्यासाठी युरोपियन युनियनने अंतिम मान्यता दिलेली आहे. आणि आता या युरो चलनात सामील होणारा क्रोएशिया हा कितवा देश ठरणार आहे, तर हा 20वा देश ठरणार आहे. याआधी 2015 मध्ये लिथुआनिया हा देश या युरो चलनामध्ये सामील झालेला होता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, देशातील पहिला एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेसवे जो 2023 मध्ये सुरू होणार आहे, तर त्या एक्सप्रेसवेचे नाव काय आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या एक्सप्रेसवेचं नाव द्वारका एक्सप्रेसवे असं आहे आणि हा एक्सप्रेसवे 9,000 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे. आणि या एक्सप्रेसवेची लांबी किती आहे, तर 29 किलोमीटर इतकी या एक्सप्रेसवेची लांबी आहे. त्यापैकी 19 किलोमीटर हरियाणामध्ये आणि उर्वरित 10 किलोमीटरचा एक्सप्रेसवे हा दिल्लीमध्ये आहे. आणि आता या एक्सप्रेसवेद्वारे द्वारका हे शहर हरियाणातील गुरुग्राम या शहराला जोडण्यात येत आहे. आणि तसेच आता पहा, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर आता श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून दिनेश गुणवर्धने यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या प्रवासी ड्रोनला काय नाव देण्यात आले आहे, तर आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या प्रवासी ड्रोनला वरुण असं नाव देण्यात आलेलं आहे. नाव लक्षात राहू द्या, काय नाव आहे, तर वरुण असं या ड्रोनचं नाव आहे. आणि याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे, तर सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या कंपनीद्वारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो वरुण ड्रोन आहे हा एका फ्लाईटमध्ये 25 किलोमीटर पर्यंत उडान करू शकतो. आणि तसेच या ड्रोन मध्ये 130 किलो पर्यंतचा माल किंवा लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची क्षमता आहे. आणि आता हे जे ड्रोन आहे हे जमिनीपासून 2 मीटर उंच उडणार आहे आणि हे किती वेळ कार्यरत राहू शकतं, तर 25 ते 33 मिनिट हा ड्रोन कार्यरत राहू शकतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे,
तर आता 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि निर्माता कोण आहेत तर अजय देवगण हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. आणि त्याबरोबरच या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा पुरस्कार गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट म्हणून फनरल या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठीचा पुरस्कार राहुल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. आणि तसेच या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये इतर श्रेणीमध्ये सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार अजय देवगण यांना तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वानंद शिवकुमार यांना सुराराई पोट्रू या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार KR सच्चिदानंदन यांना देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेले आहेत तर अर्पणा बालमुरली या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या आहेत. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता बिजू मेनन आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री लक्ष्मीप्रिया चंद्रमौली ठरलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठीचा पुरस्कार सुमी या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार अनिश मंगेश गोसावी यांना देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता ठरलेला आहे तर तुलसीदास ज्युनियर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरलेला आहे. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्ही नोट केले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर आता पहा, नुकतेच नंदा खरे यांचे निधन झाले आहे. तर नंदा खरे यांचे मूळ नाव काय होते असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर नंदा खरे यांचं मूळ नाव अनंत यशवंत खरे असं आहे. आणि पहा, नंदा खरे हे एक महाराष्ट्रातील अत्यंत गाजलेले लेखक होते. तर यांची सर्व पुस्तके व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. तर अंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची ह्या त्यांच्या खूप गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. आणि तसेच त्यांच्या उद्या या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा जाहीर झाला होता, पण तो त्यांनी नाकारलेला आहे. अत्यंत महत्वाची कादंबरी आहे. त्यांच्या उद्या या कादंबरीला 2020 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. आणि पहा, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर दगडावर दगड विटेवर वीट हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि तसेच इतर पुस्तके कोणकोणती आहेत तर जीवोत्पत्ती आणि नंतर 2050 वारुळ पुराण, कहाणी मानव प्राण्याची, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य ही त्यांची काही पुस्तके आहेत. तर ठीक आहे, एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर आता पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर नीरज चोप्रा हे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारे कितवे भालाफेक खेळाडू ठरले आहेत. तर आता नुकतंच नीरज चोप्रा यांनी जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलेलं आहे. आणि आता ते या स्पर्धेमध्ये पदक जिंकणारे पहिले भालाफेक खेळाडू ठरलेले आहेत. आणि त्यांना या स्पर्धेमध्ये कोणतं पदक मिळालेलं आहे तर त्यांनी या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. आणि आता ही जी जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये भारताला तब्बल 19 वर्षांनी पदक मिळालेलं आहे. याआधी 2003 मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी कांस्य पदक मिळवलेलं होतं. आणि त्यांच्यानंतर आता नीरज चोप्रा यांनी या खेळामध्ये पदक जिंकलेलं आहे. आणि आता यावेळेसच्या या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे तर अमेरिकेतील ओरेगॉन येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ही या स्पर्धेची 18वी आवृत्ती आहे. आणि या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर 1983 मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या राज्याने स्वनिर्भर नारी ही योजना सुरू केली आहे तर आता ही जी स्वनिर्भर नारी योजना आहे ही योजना आसाम या राज्याने सुरू केलेली आहे. आणि आता 2025 मध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर 2025 मधील जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन हे जपान या देशामध्ये करण्यात येणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ म्हणून कोणते विमानतळ बांधले जात आहे तर आता भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ म्हणून लेह विमानतळ बांधले जात आहे. आणि तसेच आता कोणते राज्य इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमला व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसशी जोडणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर आता हिमाचल प्रदेश हे राज्य इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमला व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसशी जोडणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणता जिल्हा हा हर घर जल योजना
100% प्रमाणित झालेला पहिला जिल्हा बनला आहे. तर आता हर घर जल योजना 100% प्रमाणित झालेला बुरहानपूर हा जिल्हा पहिला जिल्हा ठरलेला आहे. आणि आता हा जो बुरहानपूर जिल्हा आहे हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर हा मध्य प्रदेश मधील एक जिल्हा आहे. आणि आता या जिल्ह्यातील सर्व 254 ग्रामसभांनी हर घर जल योजना सर्व घराघरात पोहोचल्याचा ठराव संमत केलेला आहे. आणि याआधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की गोवा, तेलंगणा, अंदमान निकोबार, पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि हरियाणामध्ये हर घर जल योजनेने 100% उद्दिष्ट गाठलेलं आहे. मात्र या राज्यातील सर्व जिल्हे अद्यापही प्रमाणित झालेले नाहीत. आणि बुरहानपूर हा 100% प्रमाणित झालेला त्यासाठी पहिला जिल्हा ठरलेला आहे. आणि आता इथं हर घर जल योजनेविषयी बोललेलं आहे. तर आता ही जी योजना आहे ही योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा उद्देश काय आहे, तर 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने बांटिया आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. तर या अहवालानुसार महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या किती टक्के आहे. तर आता या बांटिया आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या ही 37% इतकी आहे. आणि आता या आयोगाविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर आता या आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 11 मार्च रोजी माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांटिया यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या आयोगाने 7 जुलै रोजी अहवाल सादर केलेला होता. आणि आता या अहवालानुसार राज्यात सरसकट ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्याऐवजी 50%च्या मर्यादेत राहून 27% आरक्षण मान्य करण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींची लोकसंख्या 27%हून अधिक आहे ते अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण दिल्यावर 27%पर्यंत पण कमाल 50%च्या मर्यादेत राहून ओबीसींना आरक्षण दिले जाणार आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2022 साठीच्या जेसी डॅनियल्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर 2022 साठीच्या जेसी डॅनियल्स पुरस्काराने पी जयचंद्रन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा केरळमधील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार पी जयचंद्रन यांना मल्याळम चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर यामध्ये 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात येतं. आणि या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1992 मध्ये हा पुरस्कार स्थापन करण्यात आलेला आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत 27 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे, तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्यात आलेलं आहे. आणि रायगड जिल्ह्यामधील सुद्धा अलिबाग येथील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन देण्यात आलेलं आहे. आणि आता हा जो पांढरा कांदा आहे हा रायगड जिल्ह्यामधील नेवली, खंडाळे, कारले, वाडगाव या गावांमध्ये उत्पादित केला जातो. आणि आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आणि एमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आणि एमडी म्हणून आशिष कुमार चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आशिष कुमार चौहान यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी भारतातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन आधारित व्यापार प्रणाली आणि पहिले व्यावसायिक उपग्रह संप्रेषण नेटवर्क स्थापित केलेलं आहे. आणि आशिष कुमार चौहान यांना भारतातील आधुनिक आर्थिक डेरिव्हेटिव्हचे जनक मानले जाते. अत्यंत महत्वाचं नाव आहे, लक्षात राहू द्या. आशिष कुमार चौहान यांना आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आणि एमडी बनवलेलं आहे. आणि आशिष कुमार चौहान यांना भारतातील आधुनिक आर्थिक डेरिव्हेटिव्हचे जनक मानले जाते. तर आता पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर खालीलपैकी कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाची जागतिक बँकेच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता इंदर मितगिल यांची जागतिक बँकेच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ते या पदावर नियुक्त होणारे दुसरे भारतीय ठरलेले आहेत. याआधी 2012 ते 2016 दरम्यान कौशिक बसू यांनी सुद्धा हे पद सांभाळलेलं आहे. आणि इंदर मितगिल यांची नियुक्ती कधीपासून करण्यात येणार आहे, तर 1 सप्टेंबर 2022 पासून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आणि सध्या आता जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत, तर कार्मेन रेनहार्ट हे सध्या जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, इंदर मितगिल यांची जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेलीच आहे. त्याचप्रमाणे त्यांची डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता आपण इंदर मितगिल यांच्याविषयीचे काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा पाहून घेऊया. तर पहा, हे सध्या जागतिक बँकेत इक्विटेबल ग्रोथ फायनान्स अँड इन्स्टिट्यूशन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. आणि यांनी शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रात
PhD आणि AM पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून MA केलेलं आहे आणि त्यांनी अर्थशास्त्रामधील BA हे सेंट स्टीफन्स कॉलेजमधून केलेलं आहे आणि ते 2016 ते 2021 पर्यंत ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये सार्वजनिक धोरणाचे प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होते. आणि गिल यांच्याच नेतृत्वाखाली 2009चा इकॉनॉमिक जिओग्राफी हा जागतिक विकास अहवाल तयार करण्यात आला होता. आणि गिल यांच्याविषयीचा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे त्यांनी मिडल इन्कम ट्रॅप ही संकल्पना मांडलेली आहे आणि या संकल्पनेनुसार ठराविक उत्पन्न गाठल्यानंतर विकसनशील देश कसे स्तब्ध होतात हे त्यांनी या संकल्पनेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एवढी सर्व माहिती गिल यांच्याविषयीची नोट करून घ्या. तुम्हाला परीक्षेत यांच्यावर निश्चितच एक प्रश्न पाहण्यास मिळेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 69व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर 69व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हे भारतीय रेल्वेने पटकावलेलं आहे. आणि यामध्ये भारतीय रेल्वेने कोणाला हरून हे विजेतेपद मिळवलेलं आहे? तर महाराष्ट्राला हरून हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि भारतीय रेल्वेने सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर या स्पर्धेचं आयोजन 21 ते 24 जुलै दरम्यान हरियाणातील चरकी दादरी येथे करण्यात आलं होतं. आणि आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर खालीलपैकी कोणत्या भारतीय अभिनेत्रीला बर्लिन महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर नुकताच आता हा पुरस्कार आदिती द्रविड यांना जाहीर झालेला आहे. आणि त्यांना हा पुरस्कार कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी जाहीर झालेला आहे? तर इजाद या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2025 मधील महिला एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर 2025 मधील महिला एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे. आणि भारतामध्ये याआधी 1978, 1997 आणि 2013 मध्ये सुद्धा एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. आणि आता चौथ्यांदा भारतामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि आता जो 2022 मध्ये महिला वन डे विश्वचषक आयोजित करण्यात आला होता त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर त्याचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात आलं होतं. आणि या स्पर्धेचं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि 2017 मध्ये या स्पर्धेचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेचं विजेतेपद इंग्लंडने भारताला हरवून मिळवलेलं आहे. आणि 2013 मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळेस सुद्धा ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच अनावरण करण्यात आलेले द्रोणागिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे? तर द्रोणागिरी हे जहाज प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार करण्यात आलेलं आहे. आणि या जहाजाला हे नाव उत्तराखंड मधील पर्वतरांगेवरून देण्यात आलेलं आहे. आणि हे या श्रेणीतील कितवं जहाज आहे? तर हे या श्रेणीतील 4थ्या क्रमांकाचं जहाज आहे. आणि मे महिन्यामध्ये या श्रेणीतील 3ऱ्या जहाजाचं म्हणजेच उदयगिरीचं अनावरण करण्यात आलेलं होतं. आणि पहा आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता या सोहळ्यामध्ये भारतीय पथकाचा ध्वजवाहक म्हणून PV सिंधू यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि याआधी ही जबाबदारी नीरज चोप्रा यांच्याकडे देण्यात आली होती, पण त्यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर ही जबाबदारी आता PV सिंधू यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आणि PV सिंधू यांनी 2018 मध्ये सुद्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ध्वजवाहक म्हणून कार्य केलेलं आहे. आणि आता यावेळेसची ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे आयोजित करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर ही या स्पर्धेची 22वी आवृत्ती आहेत. आणि भारतातून एकूण 215 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. तर ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. जगातील टॉप 20 सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कितवे स्थान पटकावले आहे? तर आता जगातील टॉप 20 सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने 13वे स्थान पटकावलेलं आहे. आणि या यादीचं प्रकाशन कोणाद्वारे करण्यात येतं? तर एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्डद्वारे या यादीचं प्रकाशन केलं जातं. आणि या यादीनुसार 2020 मध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कितव्या स्थानी होतं? तर 16व्या स्थानी होतं. आणि 2021च्या या यादीमध्ये आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 13व्या स्थानी आहे. आणि तसेच आता यामध्ये प्रथम स्थानावर कोणतं विमानतळ आहे? तर हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर डॅलर्स फोर्ट वर्थ विमानतळ आहे. आणि तिसऱ्या स्थानावर डेन्व्हर हे विमानतळ आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणाला ग्लोबल एनर्जी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर आता या ग्लोबल एनर्जी अवॉर्डने कौशिक राजशेखर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर वीज निर्मितीचे उत्सर्जन कमी करताना
वाहतूक विद्युतीकरण आणि ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञानामध्ये केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि कौशिक राजशेखर यांच्याविषयी सांगायचं झालं तर सध्या ते ह्युस्टन विद्यापीठात अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी याआधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. सर्व महिला संचालित सहकारी बँक स्थापन करण्यासाठी तेलंगणासोबत कोणत्या राज्याने सामंजस्य करार केला आहे? तर आता हा करार राजस्थान या राज्याने तेलंगणासोबत केलेला आहे. आणि आता राजस्थान राज्यामध्ये तेलंगणा स्त्री निधीच्या धर्तीवर राजस्थान महिला निधीची स्थापना करण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे आता कोणत्या बँकेला युरो मनीद्वारे 2022ची जगातील सर्वोत्कृष्ट एसएमई बँक, आता एसएमई म्हणजे काय तर स्मॉल मीडियम एंटरप्राइज बँक म्हणून दुसऱ्यांदा घोषित केले आहे. तर आता नुकतेच युरो मनीद्वारे डीबीएस बँकेला जगातील सर्वोत्कृष्ट एसएमई बँक म्हणून दुसऱ्यांदा घोषित करण्यात आलेला आहे. आणि आता डीबीएसचं फुल फॉर्म काय आहे तर डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि या बँकेचं मुख्यालय कुठे आहे तर सिंगापूर येथे या बँकेचं मुख्यालय आहे. आणि या बँकेचे सीईओ कोण आहेत तर पियुष गुप्ता हे या बँकेचे सीईओ आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरल्या आहेत? तर आता या कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला या रोशनी नादर मल्होत्रा ठरलेल्या आहेत. आणि आता यांची संपत्ती किती आहे तर यांची संपत्ती 84,330 कोटी इतकी आहे. आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत तर नायकेच्या फाल्गुनी नायर आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर बायोकॉन या कंपनीच्या किरण मुजुमदार शॉ या आहेत. चौथ्या क्रमांकावर निलिमा मोमार्टी आहेत. आणि 5व्या क्रमांकावर राधा वेंबू या आहेत. तर ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. सरकारच्या प्रमुख स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निधीच्या वापरामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर आता सरकारच्या प्रमुख स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निधीच्या वापरामध्ये तामिळनाडू हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. आणि तामिळनाडू नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर उत्तर प्रदेश हे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणत्या देशाला सहयोगी सदस्याचा दर्जा दिला आहे? तर नुकतेच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे 3 देशांना सहयोगी सदस्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि ते 3 देश कोणकोणते आहेत तर कंबोडिया, उझबेकिस्तान आणि कोटे दी आयवर हे ते 3 देश आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. या 3 देशांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सहयोगी सदस्याचा दर्जा दिलेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना कोठे करण्यात आली आहे? तर आता देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आता हे बुलियन एक्सचेंज म्हणजे काय तर जेथे सोन्या चांदीचा व्यवहार होतो त्याला बुलियन एक्सचेंज असं म्हणतात. आणि यालाच आपण मराठीत काय म्हणू शकतो तर सराफा बाजार सुद्धा आपण याला मराठीत म्हणू शकतो. आणि याचं उद्घाटन कधी करण्यात आलेलं आहे तर 29 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि या बुलियन एक्सचेंजची स्थापना कुठे करण्यात आलेली आहे तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, ज्याला गिफ्ट सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते, येथे या बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता पहा, जी 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा होती त्याच्यासाठी एक अँथम रिलीज करण्यात आलं होतं. तर हे अँथम कोणी गायलं आहे असं आपल्याला यामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर हे अँथम AR रहमान यांनी गायलं होतं. आणि याचं कंपोजिशन सुद्धा कोण केलेलं आहे तर AR रहमान यांनीच हे कंपोज केलेलं आहे. आणि या अँथमला काय नाव देण्यात आलं होतं तर वनाक्कम चेन्नई असं या अँथमला नाव देण्यात आलं होतं. तर आता पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणाला सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर आता हा अवॉर्ड युक्रेनच्या प्रेसिडेंट व्होलोडिमीर झेलेन्स्की यांना देण्यात आलेला आहे. आणि आता भारतातील पहिल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर आता भारतातील पहिल्या ब्रेन हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन हे कर्नाटक राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता तसेच पहा, कोणत्या संस्थेने भारताच्या गिग इकॉनॉमिकवर अहवाल प्रकाशित केला आहे? तर आता हा अहवाल नीती आयोगाने प्रकाशित केलेला आहे. आणि आता या अहवालानुसार 2020-21 मध्ये गिग इकॉनॉमिकमध्ये 77 लाख कर्मचारी कार्यरत होते. आणि तसेच आता नुकतेच टोगो आणि गॅबॉन यांचा कॉमनवेल्थ असोसिएशन मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यानंतर आता कॉमनवेल्थ असोसिएशनची सदस्य संख्या किती झाली आहे? तर आता टोगो आणि गॅबॉन या देशांचा समावेश करण्यात आल्यानंतर कॉमनवेल्थ असोसिएशनची एकूण सदस्य संख्या 56 इतकी झालेली आहे. आणि आता याबरोबरच या महिन्यामध्ये काही महत्त्वाचे पुस्तक सुद्धा प्रकाशित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, तुषार गांधी यांचं द लॉस्ट डायरी ऑफ कस्तूर मायबा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे प्रार्थना बत्रा यांचं गेटिंग द ब्रेड द झेड वे टू सक्सेस
आणि सुरंजन दास यांचं गांधी अँड द चंपारण्य सत्याग्रह सेलेक्टिव्ह रिडिंग आणि तसेच जे जे सिंग यांचं द मॅकमोन लाईन अ सेंचुरी ऑफ डिस्कॉर्ड आणि फैसल फारुकी यांचं दिलीप कुमार इन द शेडो ऑफ द लेजंड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचं हे सेशन येथे संपलेलं आहे. या सत्रामध्ये आपण एकूण 150+ क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. तर आता पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.